उपस्थित सर्वांच्या वतीने मी साखरे मॅडम यांचं हार्दिक स्वागत करतो. धन्यवाद यासिन सर. सर्वांना नमस्कार. यासिन भाई तुमचा आवाज वाढवून घ्या थोडा. रेकॉर्डिंग यासिन सर रेकॉर्डिंग सुरू केलंय, आपण चालू करूया. चालेल बाबा. येतो आवाज? व्यवस्थित येतोय. मी येतो. सर्वांना नमस्कार. मी यासिन खान, आपल्या शाळांच्या आहारशास्त्र समूहाचे संस्थापक व गट विकास अधिकारी श्री सनेर सर, तसेच शाळांच्या आहारशास्त्र समूहाचे सर्व ऍडमिन यांच्या वतीने मी या ठिकाणी शाळांच्या आहारशास्त्र समूहाच्या वतीने आयोजित ऑनलाईन चर्चासत्रात वेळात वेळ काढून सहभागी झालेले सर्व शेळीपालक शेतकरी बंधू भगिनींचे हार्दिक स्वागत करतो. तसेच आपण शेळ्यांच्या आहारशास्त्र समूहाच्या वतीनं शेळीपालनासंबंधी वेगवेगळ्या विषयावरती नियमितपणे मार्गदर्शन घेत असतो. त्यातीलच आज शेळीपालनातील विविध निरीक्षणे, अनुभव, प्रॅक्टिस आणि प्रयोग या विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी आपला बहुमूल्य असा वेळ देऊन उपस्थित राहिलेले शेळ्यांच्या आहारशास्त्र समूहाचे मार्गदर्शक व हाडाचे शेळीपालक आणि ज्यांना शेळीपालकांच्या गळ्यातील ताईत असे सर्वजण शेळीपालक जे म्हणतात, असे आदरणीय श्री बाळू मोठे मामा यांचे उपस्थित सर्वांच्या वतीने मी शब्दसुमनाने हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, मामांचं शिक्षण हे BSc अग्री झालेलं असून त्यांनी कृषी विज्ञान केंद्र बारामती येथे अनेक वर्ष कृषी विस्तार अधिकारी म्हणून काम केलेले आहे. कृषी विज्ञान केंद्र बारामतीच्या मागील 20 वर्षाच्या कामाचा आढावा घेणारं पुस्तक लिहिण्यामध्ये मामांचा सिंहांचा वाटा आहे आणि हे पुस्तक त्यावेळचे महामहिम राष्ट्रपती माननीय प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते प्रकाशित झाले होते. मामांचे शेतीविषयक अनेक लेख ॲग्रोवन मध्ये प्रकाशित झालेले आहेत. तसेच मामांना ऑटोमेशन इन इरिगेशन, सॉइल हेल्थ कार्ड, ड्रॉट मॅनेजमेंट, ट्रेनिंग ऑर्गनायझेशन अशा विविध क्षेत्रातील अनुभव आहे. मामांचा जन्म हा धनगर कुटुंबातील असल्यामुळे शेळ्या आणि मेंढ्या यांचे लहानपणापासूनच बाळकडू मिळालेले हे व्यक्तिमत्व आहे. पारंपरिक ज्ञानास आधुनिक वैज्ञानिक ज्ञानाची जोड मिळाल्याने शेळीपालन व्यवसायातील खरीखुरी वास्तविकता मामा लोकांसमोर ठेवतात. याबरोबरच मामांनी गुगल मीटच्या माध्यमातून शेळीपालनासंबंधी आजपर्यंत अनेक व्याख्याने घेतलेली आहेत. तसेच 2 सराव वर्गही घेतलेले आहेत आणि मामांचं जे शेळीपालन आहे त्याबाबतची कृषी जागरण यामध्ये शेळीपालनाबाबत यशोगाथा आलेली आहे. अशा बहुआयामी व्यक्तिमत्वाकडून सर्व शेळीपालकांना नेहमीच मोफत मार्गदर्शन मिळत असते. यानंतर आपल्या शेळ्यांच्या आहारशास्त्र समूहाचे कामकाज कसे चालते आणि विविध उपक्रमावर कामकाज कसे चालते याबाबत मी आदरणीय डॉक्टर साखरे मॅडम यांना विनंती करतो की आपण आपल्या ग्रुपच्या कामकाजाबाबत माहिती द्यावी. धन्यवाद. नमस्कार. शेळ्यांचे आहारशास्त्र समूह महाराष्ट्र याच्या आपल्या टेलिग्राम चॅटच्या संवादामध्ये मी सर्व शेतकरी आणि शेळीपालकांचं हार्दिक स्वागत करते. आज आपल्याला श्री बाळू मोठे बंदिस्त शेळीपालन निरीक्षण, अनुभव, प्रॅक्टिस आणि प्रयोग मॅडम तुमचा आवाज येत नाही. आवाज फार कमी. हॅलो, आता येत आहे का? येतो मॅडम, येतो. हॅलो, मला तर नाही यायला लागला काहीच. तर आज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी श्री बाळू मोठे बंदिस्त शेळी पालन निरीक्षण, अनुभव, प्रॅक्टिस याविषयी ते आपले अनुभव आपल्याशी शेअर करणार आहेत. तर शेळ्यांचे आहारशास्त्र समूह हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा असा शेळी पालकांसाठी समूह झालेला आहे. या समूहाच्या मार्फत आपण वेगवेगळे कार्यक्रम आयोजन करत असतो. लॉकडाऊनमध्ये आपण ऑनलाईन वेबिनार आहेत, परत आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे, पहिले व्हॉट्सअपचा ग्रुप पण होता. आता नुकतंच आपण एक शेळ्यांचं आहार संतुलनाचं कॅल्क्युलेटर पण बनवलेलं आहे. त्याचं ऍप पण आता थोड्या दिवसामध्ये सगळ्यांशी शेअर केलं जाईल. ब्लॉग आहे, युट्यूब चॅनल आहे आहारशास्त्राचं. नंतर मामाचे काही लेख आहेत, काही वेब पेज आहेत, फेसबुक आहे. तर या अशा वेगवेगळ्या माध्यमाच्या साहाय्याने आपण शेळीपालकापर्यंत महाराष्ट्राच्या बाहेर पण पोहोचलेलो आहोत आणि आपल्या ग्रुपच्या माध्यमातून बऱ्याच शेळीपालकांना चांगले असे अनुभव येऊन त्यांना
शेतीसाठी हा पूरक चांगला व्यवसाय करण्यासाठी मदत मिळालेली आहे. तर पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालयाच्या वतीनं मी डॉक्टर मीरा साखरे आपल्या या ऑनलाईन टेलिग्रामच्या चर्चासत्रामध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत करते आणि मामांना अशी विनंती करते की त्यांनी आजचा विषय सुरू करावा. धन्यवाद. एकच मिनिट एकच मिनिट, थोडस हे करतो जरा. मीटिंग चालू असताना कृपया सर्वांनी आपले ऑडिओ बंद ठेवा, म्हणजे मार्गदर्शनामध्ये मध्येच व्यत्यय येत नाही. आणि आपण मार्गदर्शन संपल्यानंतर शेवटी प्रश्न उत्तर घेणार आहोत. त्यावेळेस ज्यांचे काही ह्या विषयाशी निगडीत ज्यांचे प्रश्न असतील त्यांनी अवश्य प्रश्न विचारा. त्यावेळेस आपण प्रश्नांची उत्तरं घेतली जातील. सर्वांना नमस्कार. आजचा विषय थोडासा वेगळा आहे. या विषयाच्या संदर्भात पद्धतशीरपणे मांडणी करणं गरजेचं आहे. आणि अशी मांडणी झाल्याच्या नंतर आपण नेमकं शेळीपालनामध्ये काय करतो आहोत आणि त्याचं अंतिम स्वरूप काय असेल याची आपल्याला कल्पना येऊ शकते. म्हणून आजचा जो विषय आहे तो थोडासा वेगळा आहे. पूर्वी चोपडे साहेब, मामा लेफ्ट झाले का? हॅलो आवाज? हो, येतो. हा, तर प्रेझेंटेशन परत शेअर करतो. फोन आला की डिस्टर्ब होते सगळं. पूर्वीच्या सरकारने मला कमी येतो. लॅब टू लँड असा प्रोग्राम राबवला होता. लॅब टू लँड म्हणजे जे प्रयोगशाळेमध्ये संशोधन चालतं कृषी क्षेत्राच्या संदर्भात, पशुसंवर्धन क्षेत्राच्या संदर्भात, ते संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांची एक योजना होती गव्हर्नमेंटची, लॅब टू लँड. तर त्याच्यामध्ये प्रयोगशाळेत जे काही संशोधन होतंय त्याचा शेतकऱ्यांना कसा उपयोग करता येईल याच्या संदर्भात ती योजना होती. त्याच्यानंतर मग अशा योजनांमध्ये अनेक बदल होत गेले आणि वेगवेगळ्या माध्यमातून माहिती शेतकऱ्यांपर्यंत कशी पोहोचेल हे पाहिलेलं आहे. प्रयोगशाळेमध्ये जे काही प्रयोग होतात त्याच्या पाठीमागं एक वैज्ञानिक लॉजिक असतं, हायपोथेसिस असतं, वैज्ञानिक काही गोष्टी किंवा काही माहिती त्याच्या पाठीमागं असते आणि एक टार्गेट असतं, फिक्स टार्गेट असतं की काहीतरी आपल्याला त्याच्यातून शेतकऱ्यांना काही फायदेशीर काही गोष्टी करायच्या आहेत. जसं की काही हायब्रिड व्हरायटी तयार करतात किंवा डीएनएचं जीन पूल ओपन म्हणजे त्याचं हे करतात, त्याचं जे कोडिंग असतं डीएनए कोडिंग ते समजून घेतात. असं काय काय गोष्टी, जसं की आता जीन सॉर्टिंगचं तंत्रज्ञान आहे, जे तुम्हाला चांगल्या जातीवंत शेळ्यांची निर्मिती करायची असेल तर त्याच्यासाठी जीन सॉर्टिंगचं एक तंत्रज्ञान विकसित करण्यात आलेलं आहे. अशा गोष्टी जे आपण सर्वसामान्य लोक करू शकत नाहीत अशा गोष्टी, आणि त्याच्यामध्ये काही स्टँडर्ड निर्माण करण्याचं काम, जसं की आता एखादं जंतुनाशक आहे आयरोमेक्टिन, तर त्याचा नेमका डोस किती दिला पाहिजे, कोणत्या फॉर्म्युलेशन मध्ये ते दिलं पाहिजे,
अशा गोष्टी आपण नाही तयार करू शकत शेतकरी म्हणून. तर ह्या गोष्टी प्रयोगशाळेमध्ये तयार केल्या जातात किंवा त्याचं टेस्टिंग किंवा काय त्याचे जे काही गोष्टी असतील त्या प्रयोगशाळेमध्ये तयार केल्या जातात आणि त्या आपल्याला नंतर जे फायनल जर त्याचा रिझल्ट असेल तो आपल्याला उपलब्ध करून दिला जातो. तर अशा पद्धतीनं लॅब टू लँडचा जो हे आहे कन्सेप्ट आहे त्या पद्धतीनं तिकडचं ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचतं, शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतं, शेळीपालकांपर्यंत पोहोचतं. त्याचा आपण आपल्या शेळीपालनामध्ये उपयोग करायचा असतो. पण आता हे लॅब टू लँड जे आहे ते काही बारीक सारीक गोष्टी आपल्याला शिकवत नाहीत. बारीक सारीक गोष्टींच्या बाबतीत ते आपल्याला माहिती देऊ शकत नाहीत, कारण अशा इतक्या अनेक छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्यांच्याबद्दल आपण लॅबवरती डिपेंड राहू शकत नाही, म्हणजे शास्त्रज्ञांवरती डिपेंड राहू शकत नाही. आपल्याला स्वतःचे काही प्रयोग करावे लागतात. त्याला अप्लाइड रिसर्च असं म्हटलं जातं, उपयोजित संशोधन असं म्हटलं जातं. उपयोजित संशोधन ह्याच्यामध्ये 2 प्रकारे करता येतं. एक स्वतःच आपण इनिशिएटिव्ह घेऊन स्वतःच आपण एखादा मुद्दा घेऊन त्याच्यावरती संशोधन करायचं, किंवा त्याचं काही त्याच्यातनं मेथड्स तयार करायच्या, पद्धती तयार करायच्या आणि त्याचा उपयोग करायचा. आणि दुसरं असं की जे शास्त्रज्ञांनी तयार केलेलं संशोधन आहे त्या संशोधनाचा आपण आपल्या फायद्यासाठी कसा उपयोग करून घेता येईल याच्यावरती संशोधन करायचं. अशा पद्धतीनं 2 प्रकारे आपल्याला उपयोजित संशोधन प्रत्यक्ष शेळीपालकाला करता येतं. आणि अनेक प्रकारचे कामं किंवा संशोधनं ही आपण केलेली आहेत, म्हणजे आपण करू शकतो. सर्वसामान्य शेतकरी म्हणून आपण करू शकतो. आपण आपल्या ग्रुपच्या माध्यमातून अनेक अशा गोष्टी केलेल्या आहेत ज्या अप्लाइड रिसर्च या कॅटेगरीमध्ये बसतील. उदाहरणार्थ, जे आता आपण कॅल्क्युलेटर तयार केलं ह्याचं रेशन बॅलन्सिंगचं, तर ते एक अप्लाइड रिसर्च या कॅटेगरीमध्ये बसतं. की शास्त्रज्ञांनी सांगितले की बाबा शेळीला 55% TDN लागतो, मग तो TDN देणार कसा, त्याच्या संदर्भात आपल्याला ते मोजमाप कसं करता येईल याच्या संदर्भात आपण अप्लाइड रिसर्चच्या माध्यमातून ते कॅल्क्युलेटर तयार केलं आणि त्याचा आपण उपयोग करू शकतो. ज्यांना शक्य आहे ते आता उपयोग करू शकतात. तर अशा पद्धतीचं अप्लाइड रिसर्च प्रत्येक शेतकऱ्याने करायचं असतं. हे कशासाठी करायचंय की तुमचा व्यवसाय आणि जास्तीत जास्त किफायतशीर कसा होईल, तुमचा व्यवसाय जास्तीत जास्त सोपा कसा होईल, सोपा झाला पाहिजे, किफायतशीर झाला पाहिजे आणि पर्यावरणपूरक झाला पाहिजे, म्हणजे निसर्गाला त्याच्यातून हानी नाही पोहोचली पाहिजे. अशा पद्धतीनं आपला व्यवसाय कसा करता येईल याच्या संदर्भात आपण सतत उपयोजित संशोधन करत राहिलं पाहिजे आणि त्याच्यातून आपण आपला नफा वाढवला पाहिजे. आपल्या जे कष्ट असतं शेळीपालनामधलं किंवा शेतीमधलं ते कष्ट आपले कमी झाले पाहिजेत. अशा पद्धतीचं आपण धोरण आपल्या व्यवसायामध्ये आपण ठेवलं पाहिजे. आता हे जे 4 शब्द इथं दिलेले आहेत, निरीक्षण, अनुभव, प्रॅक्टिस आणि प्रयोग, हे नेमकं समजून कशासाठी घ्यायचंय आपल्याला. जेव्हा तुम्ही एखाद्या तज्ज्ञाचं व्याख्यान ऐकत असता किंवा एखाद्या तज्ज्ञ शेळीपालकाचं किंवा ज्याचा चांगला दांडगा अनुभव आहे, 20-21 वर्षाचा, 12-13 वर्षाचा अनुभव आहे शेळीपालनामध्ये, आणि त्या व्यक्तीचं तुम्ही काही माहिती ऐकत असाल, तेव्हा तो नेमका कुठल्या लेवलची माहिती आपल्याला देतोय, त्याच्या बोलण्यामध्ये कुठली लेवल आहे, माहितीची कुठली लेवल आहे हे आपल्याला समजून घेण्यासाठी, आणि मग जर ती माहिती योग्य लेवलची असेल तर ती आपल्याला आपल्या शेळीपालनामध्ये प्रॅक्टिस करण्यासाठी आपण वापरू शकतो. पण जर ती माहिती अगदी प्राथमिक स्वरूपाची असेल तर तिचा आपल्याला उपयोग करताना थोडीशी काळजी घ्यावी लागते. सुरुवातीला कमी क्वांटिटीवरती किंवा कमी क्षेत्रावरती प्रयोग करावा लागतो आणि जेव्हा आपल्याला त्याच्याबद्दल खात्री वाटते तेव्हा आपण त्याचं जास्त प्रमाणात प्रयोग करू शकतो. आता ह्याची उदाहरण म्हणून मी काही सांगतो तुम्हाला. एक नामवंत शेळीपालक आहेत, आता मी कोणाचं नाव वगैरे घेणार नाही, नामवंत शेळीपालक आहेत, त्यांनी त्यांच्या युट्यूब चॅनलवरती एक व्हिडिओ टाकला होता. त्या व्हिडिओमध्ये त्यांनी काय केलं की एक फॉर्म्युला त्यांनी सांगितला होता. शेळ्यांची तब्येत चांगली सुधारण्यासाठी, त्यांचे मिनरल डिफिशियन्सी कमी करण्यासाठी, भूकवाढीसाठी त्यांनी एक फॉर्म्युला सांगितला होता. त्या फॉर्म्युल्यामध्ये त्यांनी काय केलं होतं की एक प्रकारचं लिव्हर टॉनिक, एक प्रकारचं कॅल्शियम फॉस्फरसचं टॉनिक, आणखी एक प्रकारचं दुसरं कुठलं तरी टॉनिक, असं 4-5 प्रकारचे टॉनिक त्यांनी एका मोठ्या केनमध्ये 25-30 लिटरच्या केनमध्ये मिक्स केले आणि ते ढवळून एकजीव करून
ते शेळ्यांना पाजायला त्यांनी सजेस्ट केलं होतं. तर असा काही लोक करतात. आता हे कितपत योग्य आहे हे आता कसं ठरवायचं? आता ते एक नामवंत शेळीपालक आहेत आणि त्यांनी सांगितलं म्हणून आपण करणार आहोत, असं एक साधारणतः गणित असतं. उदाहरणार्थ, आता आपल्या ग्रुपमध्ये अनेक चांगले शेळीपालक आहेत. उदाहरणार्थ, एखाद्या आपल्या ग्रुपमधल्या जाणकार शेळीपालकाने एखादा फॉर्म्युला सांगितला, तर समोरचं म्हणजे त्या व्यक्तीला फॉलो करणारे लोक तो फॉर्म्युला वापरू शकतात, वापरतात बरेच लोक. पण मग त्याचे खरंच फायदे होतात का हे आपल्याला कसं कळणार? तर त्याच्यासाठी आपण तो व्यक्ती कुठल्या लेवलची माहिती सांगतोय हे आपल्याला समजून घेता येण्यासाठी काही गोष्टी आपल्या मनामध्ये असल्या पाहिजेत किंवा काही संकल्पना आपल्या स्पष्ट असल्या पाहिजेत. त्या संकल्पना ह्या 4 प्रकारानं आपल्याला सांगता येतील. तुम्ही आणखी याच्यामध्ये वेगळ्या पद्धतीने सुद्धा विचार करू शकता. पण प्रामुख्याने जर आपल्याला बोलायचं झालं तर निरीक्षण, अनुभव, प्रॅक्टिस आणि प्रयोग अशा 4 प्रकारात आपल्याला त्याचं त्याची लेवल आपल्याला ठरवता येईल. आता बघा, निरीक्षण हा प्राथमिक टप्पा आहे. एखाद्या गोष्टीचं काय घडतंय हे जाणून घेण्याचं निरीक्षण हा प्राथमिक टप्पा आहे. उदाहरणार्थ समजा आता हायटेकचं इंजेक्शन आहे, बरोबर, आयव्हरमेक्टिनचं, आणि 1 मिली आपण इंजेक्शन टोचलं तर गोचिड मरून जातात असं आपल्याला लक्षात आलं. म्हणजे ते सजेस्टेड आहे, म्हणजे त्याच अनुषंगाने ते सजेस्ट केलेलं आहे. पण असं आपल्याला लक्षात आलं तर ते काय झालं? निरीक्षण झालं. ते तुमचं निरीक्षण झालं. किंवा दुसरं एक लिव्हेमेसॉल नावाचं एक औषध आहे, जंतनाशक. त्याचा जर का आपण जास्त डोस दिला तर शेळ्यांना जुलाब लागतात. किंवा क्लोझांटेल नावाचं एक जंतनाशक आहे, त्याचा जर आपण ओव्हरडोस दिला तर शेळ्यांचे डोळे जातात. तर डोळे जाणं हे निरीक्षण झालं. क्लोझांटेल जर तुम्ही शेळ्यांना दिलं जास्त प्रमाणात, ओव्हरडोस केला तर डोळे जातात, हे एक निरीक्षण झालं. किंवा आम्ही आमच्या मेंढरांमध्ये जेव्हा क्लोझांटेल पाजतो तेव्हा आमच्या असं लक्षात आलेलं आहे, निरीक्षण असं आहे की त्या सीझनमध्ये जी पिल्लं जन्माला येतात ती जन्मतः वजन त्यांचं कमी असतं, असं एक निरीक्षण आमच्या लक्षात आलेलं आहे. आता हे केवळ निरीक्षण झालं. याची ऍप्लिकेबिलिटी म्हणजे प्रत्यक्षात दुसऱ्या लोकांनी वापरण्याची जी त्याचा हे आहे, योग्यता आहे, ती कमी आहे. हे केवळ निरीक्षण झालं. जेव्हा समोरचा माणूस निरीक्षण लेवलची माहिती सांगत असतो तेव्हा ती तितकीशी उपयोगाची नसते. कारण त्याला एकतर आपल्याला सिद्ध करता येत नाही किंवा त्यांना सिद्ध केलेलं नसतं, आणि फक्त एका वेळेसचं निरीक्षण आलेलं असतं. त्यामुळे ते निरीक्षण लेवलची माहिती आपण जर का घेत असू समोरच्याकडून किंवा समोरच्याला सांगत असू तर त्याची ऍप्लिकेबिलिटी म्हणजे त्याचा उपयोग करण्यावरती मर्यादा येते. आता हेच जर का समजा क्लोझांटेलच्या बाबतीत सांगायचं झालं, जर क्लोझांटेलच्या बाबतीत मला अनेक वेळा अनुभव आला, म्हणजे एकदा किंवा दोनदा जर माझ्या लक्षात आलं की क्लोझांटेलमुळे डोळे जात आहेत तर ते निरीक्षण झालं. पण मला अनेक वेळा अनुभव आला, समजा क्लोझांटेल मी ओव्हरडोस दिला एखाद्या शेळीला आणि डोळे गेले, पुन्हा दुसऱ्या वर्षी पुन्हा आणखी तसंच झालं क्लोझांटेलच्या बाबतीत, क्लोझांटेल दिला आणि डोळे गेले, पुन्हा तिसऱ्या वर्षी तसंच झालं. असं अनेक वेळा जेव्हा आपल्याला ते लक्षात येतं, ते निरीक्षण आपल्याला अनेक वेळा पाहायला मिळतं, तेव्हा तो तुमचा अनुभव होतो. म्हणजे 2 किंवा 3 पेक्षा जास्त वेळा जर का तुम्हाला तेच निरीक्षण तुम्हाला येत असेल तर ते काय झालं, तुमचं हे झालं, अनुभव झाला. एक निक्लोझामाइड नावाचं जंतुनाशक आहे, निक्लोझामाइड, निकालबेंड असं ट्रेड नेम आहे, आणि त्याच्या मॅन्युफॅक्चरिंग मध्ये एक वेळेला म्हणजे फॉल्ट झाला होता. त्याचा जो रिकमेंडेड डोस आहे 10 ते 12 मिलीचा, तो पाजल्यानंतर मेंढ्या वेड्यासारखं करायच्या. म्हणजे त्यांना असं दारू पिल्यावरती माणूस कसा हे होतो, शांत, म्हणजे असा हे होऊन जातो, वेड्यासारखा होतो, त्याला चालायचं कळत नाही, त्याला जेवायचं कळत नाही, त्याला कुठे बसायचं कळत नाही, अशा पद्धतीचं मेंढरांना व्हायचं.
त्या निकालबेंड नावाचं जे ट्रेड नेमचं औषध आहे, निक्लोझामाइड आणि अल्बेंडाझॉल असं त्याच्यातला घटक आहे. आणि ते जर का पाजलं, म्हणजे त्या एका बॅचलाच प्रॉब्लेम आला होता, त्यांच्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन मध्ये काहीतरी प्रॉब्लेम आला होता, आणि ते पाजल्यानंतर काय व्हायचं की मेंढरं वेड्यासारखी करायची. मग एका कळपामध्ये तसं झालं, दुसऱ्या एका मेंढपाळाच्या कळपामध्ये पुन्हा तोच अनुभव, म्हणजे तेच निरीक्षण आलं, पुन्हा आणखी तिसऱ्याच्या तेच निरीक्षण आलं. मग ते जे वितरक होते, ती बॅच, त्या निकालबेंड विकणारे वितरक, त्यांनी ते औषध काय केलं, कंपनीला परत देऊन टाकलं की ह्यानं काय होतोय, प्रॉब्लेम येतोय. तर जेव्हा एकाला समजा एकाच कळपामध्ये समजा तसा अनुभव आला, म्हणजे एकाच कळपामध्ये पाजलं आणि त्या कळपामध्ये तसे प्रॉब्लेम दिसायला लागले, तर ते केवळ एक निरीक्षण झालं. याचा अर्थ असा नाही की सगळ्या कळपामध्ये तेच लक्षण आपल्याला दिसेल किंवा तीच पद्धतीचं काही बिहेवियर असेल ते आपल्याला दिसेल, असं होत नाही. कदाचित त्या पाजणाऱ्यांचं चुकलं असेल, त्या कळपामध्ये त्यांनी ओव्हरडोस केला असेल किंवा काहीतरी झालं असेल तिथे वेगळी गोष्ट, त्याच्यामुळे त्या कळपामध्ये होऊ शकतं, एका कळपामध्ये झालं तर. पण ऍट ए टाइम त्या बॅच मधल्या त्या औषधाचा अनेक कळपामध्ये जेव्हा रिॲक्शन आली, तेव्हा त्याचा अर्थ असा झाला की ते अनुभव झाला. अनेक कळपामध्ये अनेक वेळा जर ते निरीक्षण आपल्याला समोर आलं, आपल्या लक्षात आलं, तर त्याचा अर्थ ते अनुभव झालं. मग अनुभवाच्या लेवलची जी माहिती असते ती आपल्या दृष्टीनं निरीक्षण लेवलच्या माहितीपेक्षा जास्त चांगली असते. आपण म्हणतो ना की मला शेळीपालनामधला भरपूर अनुभव आहे. तर अनुभव म्हणजे काय की त्या पर्टिक्युलर गोष्टीचं वारंवार निरीक्षण आपण घेणं, वर्षानुवर्ष म्हणा किंवा अनेक केसेसमध्ये तेच निरीक्षण आपल्याला लक्षात येणं, याला आपण म्हणतो अनुभव. आता आपण जे काही शेळीपालक आहेत ते सांगताना त्यांनी एकदाच प्रयोग केलेला असतो आणि ते सांगतात की आमचा असा अनुभव आहे की गहू भिजवून खाऊ घातल्यानंतर दूध वाढलं. पण तुम्ही एकाच शेळीवरती प्रयोग केला किंवा एकाच वेतात 10 शेळ्यांवरती प्रयोग केला, एकदाच केला, तो अनुभव होऊ शकत नाही. ते काय झालं, निरीक्षण झालं. तुम्ही जर असं अनेक वेळा केलं, त्याच्यामध्ये पण कंट्रोल आणि ट्रीटमेंट असे जर ठेवलं, तर आपल्या ते प्रॉपर लक्षात येईल. आता ते कंट्रोल आणि ट्रीटमेंट का ठेवायचं ते आपण शेवटच्या, म्हणजे प्रयोगाच्या लेवलचं जे ज्ञान आहे त्याच्यामध्ये ते आपल्याला पाहायचं आहे. तर अनुभव म्हणजे काय की ती निरीक्षणं तुम्हाला वारंवार येत असतात, तेव्हा तो तुमचा अनुभव होतो. उदाहरणार्थ आता आम्ही असं सांगतो की थंडीचा कालावधी सुरू झाला की शेळ्यांची केस कापू नये, असं आम्ही सजेस्ट करतो. थंडीच्या कालावधी सुरू झाला की शेळ्यांची केस कापायची नाहीत. का? तर त्याच्यातलं निरीक्षण असं आहे किंवा त्याच्यातला अनुभव असा आहे, वारंवार आपण ते अनुभव घेतलेला आहे आणि म्हणून तो त्याचा वारंवार निरीक्षण घेतलेले आहेत, म्हणून त्याचा अनुभव असा झाला की थंडीच्या वेळेला जर केस कापली तर शेळ्या थंडीमध्ये गारटतात, त्यांना जास्त थंडी लागते आणि त्यांचं दूध कमी होतं. निरीक्षण काय आहे, दूध कमी होतं त्यांचं. म्हणून आपण सजेस्ट काय करतो की थंडीच्या वेळेला शेळ्या म्हणजे त्यांची केस कापायची नाहीत किंवा त्यांना धुवायचं पण नाही, म्हणजे पाण्यानं पण त्यांना धुवायचं नाही, असं आपण केव्हा सांगतो, थंडीच्या कालावधीमध्ये सांगतो. तर हे का सांगतो की त्या गोष्टीचा आपल्याला अनुभव आलेला आहे, अनेक वेळा ते निरीक्षण आपल्या हाताखालून गेलेलं आहे, म्हणून आपण ते सांगतो. मग आपल्याला जेव्हा दुसरा कोणी माणूस, तज्ञ व्यक्ती म्हणा किंवा आणखी कोण चांगला शेळीपालक असेल, तो जेव्हा आपल्याला माहिती सांगत असतो तेव्हा त्याच्या बोलण्याकडे आपण चांगलं लक्ष दिलं पाहिजे आणि त्या व्यक्तीला ते निरीक्षण किती वेळा आले किंवा त्यानं तो अनुभव किती वेळा घेतलाय याचा आपण अभ्यास केला पाहिजे. आपल्याला जर तो सांगत नसेल प्रॉपरली तर आपण त्यांना विचारलं पाहिजे की बाबा तू हे जी माहिती सांगतोय हे किती वेळा केलं. उदाहरणार्थ मी सुरुवातीला जे तुम्हाला युट्यूबवरचं त्या व्हिडिओचं उदाहरण सांगितलं की त्यांनी अनेक वेगवेगळ्या प्रकारची टॉनिक एकत्र मिक्स केली आणि ते सजेस्ट करत होते की हे तुम्ही पाजा. तर आपण त्यांना विचारलं पाहिजे की असं तुम्ही किती वेळा केलं. ते जर म्हटले की मी 2 वेळा केलंय, तर ते नॉलेज आपल्यासाठी उपयोगाचं नाही किंवा ती जी ट्रिक आहे, ती जी पद्धत आहे ती आपल्यासाठी उपयोगाचं नाही. तो जर व्यक्ती म्हटला की मी 5 वर्षापासून करतोय आणि दरवर्षी करतोय, तर कदाचित मग आपण त्याच्यामध्ये इंटरेस्ट दाखवायला हरकत नाही किंवा ठीक आहे 5 वर्षापासून करतोय म्हणजे काहीतरी याच्यामध्ये गोष्ट आहे किंवा काहीतरी सातत्य याच्यामध्ये आहे. ज्या अर्थी त्याच्यात सातत्य आहे त्या अर्थी त्याच्यात काहीतरी तत्व आहे किंवा त्याच्यात काहीतरी महत्व त्या गोष्टीचं आहे, असा त्याचा अर्थ होतो. पण
आता ती जी गोष्ट आहे, तो व्यक्ती स्वतःच त्याच्या स्वतःच्या शेळीपालनामध्ये करत नसावा, स्वतःच तो करत नसावा, परंतु लोकांना काहीतरी चांगलं सांगायचं, लोक आकर्षित करण्यासाठी ते अशा पद्धतीचे फंडे लोकांना सांगितले जातात. अनेक वेगवेगळे फंडे होते. चुन्यापासून कॅल्शियम तयार करणे, किंवा अंड्याच्या टरफलापासून कॅल्शियम तयार करणे, किंवा आणखी कोण काय कसला अर्क सांगायचं, कोण काय आणखी पाम तेल भाजायला सांगायचं, कोण आणखी काय करायला सांगायचं. पामतेलाच्या बाबतीत एक किस्सा सांगतो. जेव्हा आम्ही शेळीपालन सुरू करून एक साधारणतः 2 वर्ष झाली होती, तेव्हा एक जण मला सांगत होता की मी पामतेल पाजायला सुरुवात केली. पामतेल, हळद आणि काय गुळ वगैरे असं काहीतरी मिक्स करून एक फॉर्म्युलेशन तयार करायचा तो, आणि तो एका शेळीला 20 मिली असं पाजायचा. आणि पामतेल पाजल्यानंतर मला चांगले रिझल्ट मिळाले, असं त्यांचं म्हणणं होतं. तर जेव्हा आपण त्यांना खोलवर विचारायला गेलो, तर ते म्हणजे त्यांना आपण असा प्रश्न विचारला की तुम्ही शेळीपालन सुरू करून किती दिवस झाले? तर ते म्हटले मी 1 वर्ष झाले शेळीपालन सुरू करून. मग 1 वर्षामध्ये तुम्हाला पामतेलाच्या तो जो काही त्यांचा फॉर्म्युला होता, त्याच्यामध्ये तुम्हाला असे काय रिझल्ट मिळाले की लगेच तुम्ही त्याचा प्रचार करायला सुरुवात केली? म्हणजे ते केवळ त्यांचं जे पहिलं निरीक्षण आहे, त्या निरीक्षणालाच ते अनुभव म्हणतात. म्हणजे पहिल्या टप्प्यातली जी माहिती आहे निरीक्षण लेवलची, त्यालाच ते अनुभव मानतात, आणि तो अनुभव दुसऱ्या शेळीपालकांवरती थोपवण्याचा प्रयत्न केला जातो. किंवा आपण स्वतः जर असं करत असू, तर आपण स्वतःच हे टाळलं पाहिजे की आपण किती वेळा निरीक्षणं घेतली, किती वेळेला आपल्याला तो अनुभव आलेला आहे, त्याची वारंवारिता काय आहे, आणि तो सफिशियंट आहे का, तो पुरेसा आहे का की लोकांना आपण ती गोष्ट सांगितली पाहिजे, याचा आपण विचार केला पाहिजे, आणि मग त्या आधारावरती आपण समोरच्याला माहिती सांगितली पाहिजे. तर हे झालं अनुभवाच्या बाबतीत. अनुभव कशाला म्हणायचं हे आता मला वाटतं तुमच्या लक्षात आलं असेल. स्वतःचा अनुभव आपण क्लिअर कट सांगू शकलो पाहिजे की माझा हा अनुभव आहे का निरीक्षण आहे. जर ते तुमचं निरीक्षण असेल तर समोरच्याला सांगताना सांगायचं की माझं निरीक्षण आहे, आणि जर तुमचा अनुभव असेल तर असं सांगायचं की मी एवढ्या एवढ्या वर्षापासून किंवा एवढ्या एवढ्या केसेसमध्ये 100 केसेसमध्ये 10 केसेसमध्ये मी काय केलं, अनुभव घेतलेला आहे, असं आपण सांगू शकतो. त्याच्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो आहे प्रॅक्टिस. आता बघा, प्रॅक्टिस हा जो मुद्दा आहे तो अनुभवावरती डिपेंड आहे. अनुभवावरती डिपेंड आहे. अनुभव कशावरती डिपेंड आहे? निरीक्षणावरती डिपेंड आहे. सपोज तुमच्या असं लक्षात आलं की जन्मतः जी पिल्लं चांगली जन्माला येतात, म्हणजे वजनदार जन्माला येतात, त्या पिल्लांचं 3 महिन्याचं वजन हे जास्त असतं, असं तुमच्या लक्षात आलं. म्हणजे तुमचं निरीक्षण पहिल्यांदा तुम्हाला असं दिसलं की जी पिल्लं जन्मतः जास्त वजनाची आहेत, तीच पिल्लं 3 महिन्याची झाल्यानंतर आपल्याला जास्त वजनाची मिळाली. म्हणजे जे पिल्लू समजा जन्मतः 3.5 किलोचं आहे, त्याचं आपल्याला 3 महिन्यानंतर 18 किलो वजन मिळालं, 18 किलो. आणि जे पिल्लू 2 किलो वजनाचं आहे, त्याचं वजन आपल्याला 13 किलो मिळालं 3 महिन्याचं. असं आपलं निरीक्षण अनेक वेळा आलं, वारंवार ते निरीक्षण आपल्याला आलं, म्हणजे तो तुमचा अनुभव झाला. आता हा अनुभव आपल्याला प्रॅक्टिसमध्ये उतरायचा आहे. एकदा का तुमच्या लक्षात आलं की आता हे असं घडतंय, जन्मतः वजन जास्त असणारे पिल्लांचं 3 महिन्याचं वजन जास्त असतं, असं घडतं, हे तुमच्या लक्षात आलं की तुम्ही त्याची प्रॅक्टिस बनवता, त्या अनुभवाची काय करता, प्रॅक्टिस बनवता. मग दरवर्षी तुम्ही हा प्रयत्न करणार की तुमच्या शेळीपालनामध्ये जी काही पिल्लं जन्माला येतील ती जास्तीत जास्त वजनाची कशी मिळतील जन्मतः, याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करणार. मग काय प्रयत्न करणार की शेवटच्या जे काही 6 आठवडे असतात प्रेग्नन्सीचे, त्याच्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त त्या शेळीचं आहार संतुलन व्यवस्थित करणार, तिला जास्तीचा खुराक देणार. ह्या गोष्टी करून जन्मतः वजन आपल्याला चांगलं कसं आणता येईल असा तुम्ही प्रयत्न करणार. तर ही झाली तुमची प्रॅक्टिस. म्हणजे जे काही अनुभव तुमच्या लक्षात आलं, जे काही वारंवार निरीक्षण होऊन तुमच्या ती गोष्ट लक्षात आली की अशी गोष्ट आपल्या शेळीपालनामध्ये घडते, तर त्याचा आपल्याला प्रत्यक्ष प्रॅक्टिसमध्ये, प्रत्यक्ष आपल्या फायदा वाढवण्यामध्ये, नफा वाढवण्यामध्ये आपल्याला उपयोग करता येतो. तर ह्याला आपण म्हणतो प्रॅक्टिस. आता ते परत मी क्लोज अँड टेलचं उदाहरण सांगेन तुम्हाला.
तर क्लोझॅन्टेलच्या बाबतीत निरीक्षण काय आहे आपलं, की जास्त जास्त ओव्हरडोस झाला की डोळे जातात शेळ्यांचे. हे आपल्याला वारंवार निरीक्षण आलं, तो आपला अनुभव झाला. मग आपण प्रॅक्टिस काय करणार, की त्या क्लोझॅन्टेलचा उपयोग वर्षातून एकदाच करायचा आणि वापर करताना किंवा डोस पाजताना तंतोतंत पाजायचा. ही आपली प्रॅक्टिस होऊन जाते. ही काय होऊन जाते, प्रॅक्टिस. मग प्रॅक्टिसच्या लेवलचं जे ज्ञान आहे, मग ते तुमचं असेल किंवा दुसरा कोणी तुम्हाला सांगत असेल माहिती, प्रॅक्टिसच्या लेवलचं जे ज्ञान आहे ते ह्या पहिल्या 2 ज्ञानापेक्षा, म्हणजे निरीक्षण लेवलचं आणि अनुभव लेवलचं जे ज्ञान आहे त्याच्यापेक्षा उत्तम असतं. कारण ती व्यक्ती स्वतः ती गोष्ट वापरते. वर्षानुवर्ष किंवा अनेक केसेसमध्ये तो जो सांगणारा माणूस आहे तो ती गोष्ट वापरत आहे असा त्याचा अर्थ, तो स्वतः प्रॅक्टिस करतोय असा त्याचा अर्थ होतो. आणि प्रॅक्टिस लेवलची जी माहिती आहे ती आपल्याला सगळ्यात जास्त उपयोगाची आहे. कोणासाठी, शेळीपालकासाठी. म्हणून जेव्हा समोरचा जो कोणी तज्ज्ञ असेल किंवा जो कोणी जाणकार शेळीपालक असेल, जो आपल्याला माहिती सांगतो शेळीपालनाच्या विषयाची, तेव्हा त्यानं प्रॅक्टिस किती केली त्या पर्टिक्युलर मुद्द्याची, त्या पर्टिक्युलर बाबीची त्यानं किती वेळा प्रॅक्टिस केली, किंवा किती वर्षापासून तो प्रॅक्टिस करतोय, किती केसेसमध्ये प्रॅक्टिस केली, हे आपण पाहिलं पाहिजे. आता कालच एक डॉक्टर कोरटकर सरांनी एक विषय टाकला होता, की एक डॉक्टर होते कुठले तरी, आणि ते म्हणे की अल्बेंडाझोल नावाचं जे काही घटक आहे तो प्रेग्नन्सी सेफ आहे, असं त्यांचं म्हणणं होतं. कोरटकर सर म्हणत होते की असं नाही, कारण त्याच्यावरती कोणी रिकमेंडेशन दिलेलं नाही की तो प्रेग्नन्सी सेफ आहे म्हणून, किंवा त्या कंपनीनं पण सांगितलेलं नाही की हे प्रेग्नन्सी सेफ आहे म्हणून. पण ते डॉक्टर म्हणत होते की माझी प्रॅक्टिस आहे. कितीची प्रॅक्टिस आहे? 50,000 शेळ्यांची प्रॅक्टिस आहे. त्यांचं असं म्हणणं होतं की 50,000 शेळ्यांमध्ये मी ते अल्बेंडाझोल नावाचं जंतुनाशक वापरलं आणि एकही शेळी अबॉर्ट झाली नाही, एकही शेळी गाभडली नाही. असं त्यांची प्रॅक्टिस होती, नुसता अनुभव नाही. काय होती? प्रॅक्टिस होती. 50,000 शेळ्या म्हणजे ती प्रॅक्टिसच झाली. 1, 2, 4, 5, 10 शेळ्यांवरती जर त्यांनी केलं असेल तर तो अनुभव झाला असता. आणि 10 शेळ्यांमध्ये नसतील गाभडली शेळ्या तर तो अनुभव झाला असता. 50,000 शेळ्यांवरती केली, एक पण शेळी गाभडली नाही, म्हणजे ती त्यांची प्रॅक्टिस झाली. परंतु असं जरी असलं तरी सुद्धा अल्बेंडाझोल हे प्रेग्नन्सी सेफ नाही असं अनेक म्हणजे संशोधक आहेत, शास्त्रज्ञ आहेत, त्यांनी सांगितलेलं आहे. अनेक वेटरनरी डॉक्टर सांगतायत आणि कंपनी सुद्धा रिकमेंड करत नाही. याचा अर्थ तो जो कोणी डॉक्टर असेल किंवा ती जी कोणी व्यक्ती असेल ते चुकीचं सांगतायत. म्हणजे माझी एवढ्या शेळ्यांची प्रॅक्टिस आहे, हा जो काही त्यांचा आविर्भाव आहे किंवा हे जे काही त्यांचं बोलणं आहे ते साफ चुकीचं आहे. कारण ते शास्त्राच्या कसोटीवरती, विज्ञानाच्या कसोटीवरती खरं ठरत नाही. भले त्यांच्या 50,000 शेळ्यांच्या मध्ये एकही अबॉर्शन झालं नसेल अल्बेंडाझोलमुळे, तरी सुद्धा ते वैज्ञानिक सत्याच्या विरोधात आहे. वैज्ञानिक सत्याच्या विरोधात आहे, म्हणून आपण ते ऍक्सेप्ट करू शकत नाही. म्हणून प्रॅक्टिस लेवलची जी माहिती आहे, कोणाचा ऑडिओ चालू आहे? बंद करायचा. हॅलो, ऑडिओ बंद करा. कोणाचा चालू आहे त्याचा? प्रॅक्टिस लेवलची जी माहिती आहे ती आपल्याला काय करावी लागते? वैज्ञानिक बाबींवरती तपासून पाहावी लागते. प्रॅक्टिस लेवलची जी काही माहिती आहे ती आपल्याला काय करावी लागते? वैज्ञानिक बाबींवरती तपासावी लागते. तर ही गोष्ट आपण जर का समजून घेतली तर प्रॅक्टिस लेवलच्या माहितीचा आपल्याला उपयोग करायचा की नाही करायचा हे आपल्याला त्याच्यामध्ये ठरवता येऊ शकतं. आता प्रॅक्टिसच्या पुढची जी माहिती आहे, म्हणजे पुढचा जो लेवल आहे ती आहे प्रयोगाची, आणि याच्यापर्यंत आपण जास्त काही जात नाही. प्रयोगाच्या लेवलपर्यंत आपण जास्त जात नाही. परंतु आपण प्रयोग केले पाहिजेत, ज्याला आपण उपयोजित संशोधन असं म्हणतो किंवा अप्लाइड रिसर्च असं म्हणतो. ते प्रयोग आपण करायला पाहिजे. बेसिक जे प्रयोग असतात ते जे शास्त्रज्ञ असतात त्या विषयातले, ते शास्त्रज्ञांनी ते बेसिक प्रयोग करायचे असतात.
त्याच्यात आपला काही रोल नसतो शेळीपालकाचा म्हणून. पण आपण आपल्या शेळीपालनावरती वेगवेगळे प्रयोग केले पाहिजेत आणि त्या प्रयोगाचे जे निष्कर्ष आहेत ते निष्कर्ष आपण स्टॅटिस्टिकली म्हणजे गणिताचा आधार घेऊन तपासले पाहिजेत. आता पहिली गोष्ट म्हणजे प्रयोग कसे करायचे, त्याच्या पाठीमागं वैज्ञानिक सत्य काय आहे किंवा वैज्ञानिक हायपोथेसिस काय आहे. हायपोथेसिस म्हणजे काय ते आपण समजून घेऊया आणि मग त्याच्यामध्ये प्रयोग कसा करायचा ते आपण समजून घेऊया. हायपोथेसिस याचा अर्थ असा की एखादी वैज्ञानिक कल्पना असते आणि ती कल्पना खरी घडेल असा त्याच्या पाठीमागं एक कयास असतो आणि मग आपल्याला ते तपासून पाहायचं असतं की एखादी जी वैज्ञानिक कल्पना आहे ती आपल्याला खरंच तसं घडतंय का की घडत नाही हे आपल्याला तपासून पाहायचं असतं. उदाहरणार्थ आता मी शेळ्यांचं उदाहरण देत नाही, आपल्या गायींचं उदाहरण देतो. गायींच्या बाबतीत जी पायाची खुरं असतात ती खुरं वाढल्यानंतर काय होतं, ती जर खुरं आपण व्यवस्थित कट केली तर गायीच्या दुधामध्ये वाढ होते, असं एक आपण हायपोथेसिस समजा मांडलं. ह्याच्या पाठीमागं वैज्ञानिक कल्पना काय आहे, वैज्ञानिक सत्य काय आहे की गायीची खूर जर व्यवस्थित नसेल, त्याचा जर बॅलन्स नसेल म्हणजे ते जर समतल नसेल आणि त्याच्यावरती गायीचा जो बोजा पडणार आहे तो बोजा समप्रमाणात पडत नाही, त्याच्यामुळे काय होतं गायीच्या खुरामध्ये वेदना तयार होतात आणि वेदना झाल्यामुळे काय होतं की गायी चारा व्यवस्थित खाऊ शकत नाही, तिला उभं राहता येत नाही, जास्त वेळ उभं राहता येत नाही, त्यामुळे ती चारा व्यवस्थित खाऊ शकत नाही, पोटभर चारा खाऊ शकत नाही, ती थोडासा कमी चारा खाते आणि रवंथ करायला बसून जाते आणि त्याच्यामुळे मग आपलं काय होतं, दूध कमी होतं. असं एक हायपोथेसिस समजा आपण मांडलं. तर आता हे खरंच खरं आहे का हे आपल्याला कसं कळणार, तर त्याच्यामध्ये मग आपल्याला प्रयोग करावा लागेल. काय प्रयोग करायचा आहे की 2 कप्पे करायचे, 2 कप्प्यामध्ये 10 गायी घ्यायच्या, एका कप्प्यामधल्या गायींची खुरं कापायची नाहीत आणि एका म्हणजे खुरं कट करायची नाहीत, तासायची नाहीत आणि दुसऱ्या कप्प्यामधल्या गायींची खुरं तासायची किंवा कट करायची, व्यवस्थित त्यांची काळजी घ्यायची आणि मग त्यांच्या दुधांच्या नोंदी ठेवायच्या. हे एक ढोबळमानाने मी तुम्हाला सांगितलं. पर्टिक्युलरली आपल्याला त्याचा व्यवस्थित म्हणजे त्या गायी कुठल्या वेताच्या आहेत, त्यांचं सरासरी पूर्वीचं दूध उत्पादन किती वगैरे असा सगळा डेटा आपल्याला पाहावा लागेल. पण ढोबळमानाने मी तुम्हाला सांगतो. तर 2 वेगवेगळे कप्पे केले, एकामध्ये खुरांवरती कुठली ट्रीटमेंट केली नाही आणि दुसऱ्यावरती खुरांवरती आपण काय केली, ट्रीटमेंट केली, खूर तासले त्याचे आणि त्यांना व्यवस्थित हे केलं आणि मग त्या गायींच्या दुधांचं आपण रेकॉर्ड ठेवलं. रेकॉर्ड ठेवल्यानंतर आपल्याला त्या रेकॉर्डवरून त्याचं विश्लेषण केल्यानंतर त्या रेकॉर्डचं स्टॅटिस्टिकल अनालिसिस केल्यानंतर त्याच्यातनं आपल्याला जो काही निष्कर्ष निघेल तो निष्कर्ष म्हणजे आपला प्रयोग झाला आणि तो जो निष्कर्ष आहे तो अंतिम असतो, म्हणजे त्याला काही आपण कोणी त्याला चॅलेंज देऊ शकत नाही. म्हणजे ती जी माहिती आहे ती आपल्याला डायरेक्टली उपयोगात आणण्याजोगी असते. म्हणजे आपण मागाशी बघितलं की निरीक्षण लेवलची माहिती ही सर्वात हलक्या दर्जाची माहिती असते, अनुभव लेवलची माहिती ही आणखी थोडीशी चांगली असते पण हलक्या दर्जाची असते, प्रॅक्टिस लेवलची माहिती ही आणखी त्याच्यापेक्षा जास्त चांगली असते पण तरी सुद्धा त्याच्यामध्ये काही काय म्हणतात त्याला थोडेसे लॅकुना राहिलेले असतात किंवा थोडेसे काही गोष्टी कोण लोक खोटं बोलतात, कोण काय आणखी फुगवून सांगतात, असं काय त्याच्यामध्ये असू शकतं. म्हणजे प्रॅक्टिस लेवलची माहिती वापरण्याजोगी असते परंतु त्याच्यामध्ये सुद्धा आणखी काही गोष्टी थोड्याशा इकडे तिकडे होऊ शकतात. पण प्रयोगाची जी माहिती आहे ती मात्र म्हणजे त्याच्यासाठी आपल्याला स्टॅटिस्टिकल डेटा पाहिजे समोर. नुसतंच मी असा प्रयोग केला आणि तसा प्रयोग केला आणि हवेत आकृत्या काढून चालत नाही. स्टॅटिस्टिकल डेटा पाहिजे, प्रॉपरली तुम्ही प्रयोग केला पाहिजे की 10 गायी इकडे ठेवल्या, 10 गायी इकडे ठेवल्या, दोघांमध्ये वेगवेगळी ट्रीटमेंट दिली आणि चारा खुराक सेम ठेवला आणि मग तुम्ही दुधाचं रेकॉर्ड प्रॉपर मेंटेन केलं आणि मग तुम्हाला कळालं की बाबा ज्यांची खुरं आपण व्यवस्थित कट केलेली आहे, जे खुरांची ट्रीटमेंट ज्यांना दिली त्या गायींचं दूध उत्पादन आपल्याला जास्त मिळालं. कितीनं जास्त मिळालं तर समजा प्रति गाय आपल्याला 1/2 लिटर दूध उत्पादन जास्त मिळालं. असं जेव्हा आपण त्याच्यामधून निष्कर्ष काढू तेव्हा ती माहिती आपण डायरेक्टली वापरू शकतो. कुठली माहिती, ह्या प्रयोगातली कुठली माहिती आपण डायरेक्टली वापरू शकतो
की गायीचं खुरकट करणे हे गरजेची गोष्ट आहे. ही माहिती आपण डायरेक्टली वापरू शकतो आपल्या व्यवसायामध्ये. म्हणजे प्रयोगाच्या पाठीमागे काय असतं, एक तर तुमचं हायपोथिसिस असतं. हायपोथिसिस म्हणजे काय, वैज्ञानिक कल्पना. त्याला आपण हायपोथिसिस म्हणतो. हायपोथिसिस येण्याच्या पाठीमागे काय कारण असतं, की तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आलेले असतात, काहीतरी समस्या निर्माण झालेल्या असतात, प्रॉब्लेम निर्माण झालेले असतात, आणि हे प्रॉब्लेम आपल्याला कमी करण्यासाठी आपल्याला हायपोथिसिस मांडलेलं असतं. आणि त्या हायपोथिसिसचा आपण पुढे काय करत असतो, प्रयोग करत असतो. आणि त्या प्रयोगामधून जे काही निष्कर्ष येतात त्या निष्कर्षाला आपण मग पुढे आपल्या प्रॅक्टिसमध्ये वापरत असतो. उदाहरणार्थ आता एक हायपोथिसिस आहे किंवा एक मोठ्या गायींच्या बाबतीत सांगितलं जातं. काय सांगितलं जातं की काय म्हणतात त्याला, रुमेन अनडिग्रेडेबल फॅट, काय म्हणतो आपण त्याला, बायपास फॅट म्हणतो. मोठ्या जनावरांच्या बाबतीत बायपास फॅटचं एक सजेशन दिलं जातं. आणि मग ते शेळ्यांच्या बाबतीत सुद्धा जर आपण वापरलं तर त्याचा खरंच किती चांगला रिझल्ट मिळेल हे आपल्याला पाहायचं होतं. म्हणजे मी स्वतः हा प्रयोग केलेला आहे. मग बायपास फॅट कशी बनवायची, तर सनेर सरांचं आणि माझं बोलणं झालं. सनेर सरांनी मला सांगितलं की एक केमिकल आहे, त्या केमिकलचा उपयोग करून आपण बायपास फॅट शेंगदाणा पेंडीपासून बनवू शकतो, किंवा मग ती शेंगदाणा पेंड शिजवायची आणि शिजवून खाऊ घालायची. सनेर सरांचं आणि माझं त्याच्याविषयी बोलणं झालं. मग मी त्याच्यावरती प्रयोग केला. आता मी प्रयोग कसा केला, एकाच शेळीवरती प्रयोग केला. कसा केला प्रयोग, की त्या शेळीचं जे पिल्लू होतं, म्हणजे त्या शेळीचं मागच्या वेतातलं जे काही मांस उत्पादन होतं तो डेटा माझ्याकडे आहे. म्हणजे तिचं जन्मतः वजन किती, 3 महिन्याचं वजन किती, हा डेटा माझ्याकडे आहे. आणि तिचा आता चालू वेतामधल्या पिल्लाचा सुद्धा डेटा माझ्याकडे आहे. म्हणजे त्याचं जन्मतः वजन किती. आणि योगायोगानं असं झालं होतं की मागच्या वेतामध्ये तिला एकच नर पिल्लू झालं होतं आणि चालू वेतामध्ये सुद्धा एकच नर पिल्लू झालं होतं. याचा अर्थ असा की जर त्या शेळीला त्या बायपास फॅटमुळे जर जास्त दूध आलं तर काय होईल, की त्या पिल्लाचं जे वजन आहे ते मागच्या वेतातल्या पिल्लाच्या वजनापेक्षा जास्त मिळेल, असा त्याचा अर्थ आपल्याला. कारण आपण शेळ्यांचं दूध काही मोजत नाही, आपण डायरेक्टली पिल्लं प्यायला सोडतो, त्याच्यामुळे शेळ्यांचं दूध मोजत नाही. जर तुम्ही डायरेक्टली शेळ्यांचं दूध मोजत असता तर त्याच वेतामध्ये तुम्ही 2 टप्पे करू शकता. म्हणजे पहिल्या 15 दिवसामध्ये तुम्ही बायपास फॅट घालून पहिल्या 15 दिवसाचं रेकॉर्ड ठेवायचं दुधाचं, ज्याच्यामध्ये बायपास फॅट वापरली नाही, आणि दुसऱ्या 15 दिवसाचं रेकॉर्ड ठेवायचं ज्याच्यामध्ये बायपास फॅट वापरली. पुन्हा आणखी पुढच्या 15 दिवसामध्ये बायपास फॅट वापरायची नाही, त्याचं रेकॉर्ड ठेवायचं. पुन्हा पुढच्या 15 दिवसामध्ये बायपास फॅट वापरायची आणि त्याचं रेकॉर्ड ठेवायचं. एकाच शेळीच्या एकाच वेतामध्ये आपण हा प्रयोग करू शकतो. त्याच्यामधून सुद्धा आपल्याला काही निष्कर्ष मिळू शकतात. आता मी जो प्रयोग केला त्याच्यामध्ये त्या शेळीला मी महिनाभर ते खाऊ घातलं. शेंगदाणा पेंड शिजवायची आणि त्या शेळीला खाऊ घालायची. आणि मग महिन्यानं, कारण आता आपण माझ्याकडे सगळ्या नोंदी आहेत, आपल्याला एका महिन्याला एका पिल्लाची साधारणतः 4.5 ते 5 किलो, मॅक्झिमम 7 किलो पर्यंत मला वजन वाढ मिळालेली आहे. दुधावरची जी पिल्लं असतात त्या दुधावरच्या पिल्लांची आपल्याला 4.5 ते 5 किलो इन जनरल, आणि काही रेअर केसमध्ये ठराविक हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या काही ठराविक केसेसमध्ये आपल्याला 7 किलो प्रति महिना एवढी वजन वाढ मिळालेली आहे. तर मी त्या शेळीवरती, जी त्यावेळेसची माझ्याकडची सगळ्यात चांगले दूध उत्पादन देणारी शेळी होती, तिच्यावरती मी त्या बायपास फॅटचा प्रयोग केला. आता आपली समस्या काय आहे, बंदिस्त शेळीपालनामध्ये दूध कमी येतं ही आपली समस्या आहे, बरोबर. दुसरं त्याच्यामध्ये आणखी समस्या काय आहे, की करडांना दूध कमी मिळाल्यामुळे करडांची वजन वाढ आपल्याला कमी मिळते, ही पण समस्या आहे. मग ह्या समस्येवरती आपण हायपोथिसिस काय मांडलं, की जसं मोठ्या जनावरांमध्ये बायपास फॅटचा उपयोग करून दूध उत्पादनामध्ये वाढ होते, तसंच त्याच धर्तीवरती आपण जर शेळ्यांच्या बाबतीत बायपास फॅटचा उपयोग केला तर आपल्याला दूध उत्पादनामध्ये वाढ मिळेल आणि परिणामी आपली करडं चांगली होतील, असं आपलं हायपोथिसिस होतं. मग आपण त्या हायपोथिसिसचं प्रयोगात रूपात, म्हणजे ते खरं की खोटं हे ठरवण्यासाठी प्रयोग केला. प्रयोगामध्ये आपण ते महिनाभर त्या शेळीला चारलं आणि मग शेवटी वजन केली त्या करडांची. तर त्याच्यामध्ये मला कुठलाही बदल झाला नव्हता. म्हणजे ते जे पिल्लू होतं ते नॉर्मल
जे आपलं वेट गेन असतं नॉर्मल, जे पाठीमागच्या वेतामध्ये म्हणा किंवा त्या शेळीचं इन जनरल जे काही वजन आहे तेवढंच वजन, नॉर्मल वजन आपल्याला भेटलं. त्याच्यामध्ये एक्स्ट्रा वेट गेन काही झालं नव्हतं. याचा अर्थ असा की जी शिजवून आपण शेंगदाणा पेंड त्या शेळीला चारली होती त्याचा आपल्याला काही फायदा झाला नाही. म्हणजे हे हायपोथिसिस या ठिकाणी आपलं लागू होत नाही असा त्याचा अर्थ आहे. आता ही प्रयोगाची माहिती झाली. हे काय मी माझा अनुभव सांगत नाही, हा काय मी माझं प्रॅक्टिस सांगत नाही. मी काय सांगतोय की माझा प्रयोग आहे हा, आणि हा प्रयोग केल्यानंतर आपल्याला ते निष्कर्ष मिळाले की शेळ्यांमध्ये बायपास फॅटचा आपल्याला उपयोग होत नाही. त्याच्यानंतर ह्याच विषयाच्या अनुषंगानं पुन्हा एक व्याख्यान ऐकायला मिळालं. डॉक्टर साखरे मॅडम यांनी त्या व्याख्यानाची संधी उपलब्ध करून दिली होती. डॉक्टर सज्जन सिहाग म्हणून एक शास्त्रज्ञ आहेत, त्या शास्त्रज्ञांचं व्याख्यान होतं युट्यूबवरती आणि अशावरती त्या फेसबुकवरती होतं व्याख्यान. तर त्या व्याख्यानामध्ये डॉक्टर सज्जन सिहाग यांनी सांगितलं होतं की जे गायींच्या बाबतीत जास्त दूध उत्पादन देणाऱ्या ज्या गायी असतात बघा, तर त्यांनी 3 टप्पे केले होते. एक नॉर्मल दूध उत्पादन देणाऱ्या गायी, त्याच्यानंतर जास्त दूध उत्पादन देणाऱ्या गायी, म्हणजे एचएफ गायींच्या, संकरित एचएफ गायींच्या संदर्भातलं चाललं होतं. नॉर्मल दूध उत्पादन देणाऱ्या गायी म्हणजे समजा 8 ते 10 लिटर, समजा नॉर्मल म्हणजे आकडेवारीतच बोलूया आपण, 8 ते 10 लिटर समजा. मॅक्झिमम म्हणजे जास्त दूध उत्पादन देणारे समजा 15 लिटर पर्यंत धरा, आणि त्याच्यापेक्षा जास्त हाय इल्डिंग म्हणजे खूप जास्त दूध उत्पादन देणारे गायी म्हणजे 25 लिटर समजा. तर बायपास फॅट कुठं वापरायची, तर त्यांनी असं सांगितलं होतं की ज्या हाय इल्डिंग असतात, 25 लिटर दूध देणाऱ्या गायी असतात, अशा केसमध्ये आपण बायपास फॅट वापरू शकतो. म्हणजे वापरलं पाहिजे, कारण तिथे जास्त दूध उत्पादन देण्याची त्यांची क्षमता असते, जेनेटिक पोटेन्शियल तेवढं असतं त्यांचं, अनुवांशिक गुणधर्म तेवढे असतात. परंतु त्यांचं जे काही पोट आहे, त्यांचं जे काही डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे, पचनसंस्था आहे, या पचनसंस्थेच्या लिमिटेशन्समुळे ते जेनेटिक पोटेन्शियल आपल्याला हार्वेस्ट करता येत नाही. म्हणजे ते जेनेटिक पोटेन्शियल आपल्याला प्रत्यक्षात उपयोगात आणता येत नाही. मग ह्याला असिस्ट करण्यासाठी, ह्याला एक मार्ग काढण्यासाठी त्याच्यावरती आपल्याला काय करावं लागतं, बायपास फॅटचा तिथे उपयोग करावा लागतो, आणि ते जेनेटिक पोटेन्शियल आपल्याला दुधाच्या माध्यमातून हे करून घेता येतं. तर तिथे हे लक्षात आलं, तिथं ह्या बायपास फॅटची वैज्ञानिक जी काही दृष्टी आहे ती तिथे मिळाली की हे हाय इल्डर आणि ते पण संकरित गायींमध्ये उपयोगाचं आहे. आपल्या शेळ्यांमध्ये याचा काही उपयोग नाही, आणि म्हणूनच मला त्या शेळीमध्ये त्या बायपास फॅटचा काही उपयोग झालेला दिसला नाही. हे आमच्या दोघांच्याही लक्षात आलं, म्हणजे सनील सरांच्याही लक्षात आलं आणि माझ्या पण लक्षात आलं. आणि मग तो विषय आम्ही दोघांनी बंद केला. म्हणजे तेव्हापासून सनील सर पण त्याच्यावरती बोललेले नाहीत बायपास फॅटवरती, आणि मी पण बोललेलो नाही. तर ही जी माहिती आहे ही प्रयोगातून आपल्याला समजते. म्हणून जो कोणी माणूस तुम्हाला प्रयोगाच्या लेवलवरची माहिती देत असेल त्याला आपण पहिल्यांदा फॉलो करायचं. बरं, त्याला नुसतं ब्लँकली फॉलो करायचं नाही, आंधळेपणाने फॉलो करायचं नाही. त्यानं जे काही प्रयोग केले त्याच्या पाठीमागे खरंच वैज्ञानिक दृष्टिकोन आहे का, वैज्ञानिक सत्यता आहे का, हे आपण तपासलं पाहिजे. आणि मामांचा आवाज येत नाही का मलाच येत नाही? नाही, हो, बंद झाला मला सर सुद्धा येत नाही त्यांचा. बिलकुल. येईल, होतील जाणं ते. मामा आवाज येतो तुम्हाला? मामा बहुतेक लेफ्ट झालेत. बहुतेक अभि नेटवर्क प्रॉब्लेम असेल, होतील रिजॉईन परत. हो.
मामा येत आहेत तोपर्यंत आता जे काही आतापर्यंत चर्चा ऐकली त्या संदर्भात इतर कोणाला काही बोलायचं असेल तर बोला 2-5 मिनिटं बाळू मामा येईपर्यंत. याचा काही मुद्दा आवडला पटला रुचला नाही असं काही हे असेल तर काही प्रश्न तयार झाला असेल मनात तर ते विचारा. आले मामा. हॅलो. फोन आला होता त्याच्यामुळे येतो मामा, येतो आवाज येतो. हा फोन आलेला त्याच्यामुळे डिस्कनेक्ट झालं. तर काय सांगत होतो मी? त्या बायपास कार्डच्या बाबत बोलत होते. हा, प्रयोगाच्या लेवलची जी माहिती असते ती आपल्याला आपल्या शेळीपालनामध्ये चांगल्या प्रकारे उपयोगात आणता येते असं आपण पाहिलं. काल एक किस्सा झालेला आपल्या एका दुसऱ्या ग्रुपवरती खरेदी विक्रीच्या. तिथे ती व्यक्ती सांगत होती की त्यांचं जे काही सुपर नेपियर आहे त्या सुपर नेपियर मध्ये 16 ते 18% प्रोटीन आहे. हा, तुमच्यापैकी बरेच लोक त्या ग्रुपला उपस्थित असतील, तुम्ही पाहिलं असेल. तर ते जे सांगतात ते दादांत खोटं सांगतात. आणि मग त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? त्याच्यावरती जिथे कुठे रिसर्च झालेला आहे, जिथे कुठे प्रयोग झालेले आहेत, रिसर्च झाले, संशोधन झाले, ते आपल्याला पाहावं लागेल. तो जो काही मार्केटिंग करणारा माणूस आहे किंवा दुसरं कोणी आणखी त्याच्यासारखेच त्याच्या आहारी जाऊन जे काही सामान्य शेतकरी असतात ते सुद्धा त्याचीच भाषा बोलत असतात. त्यांचं न ऐकता जे त्याच्या संदर्भात जिथे कुठे संशोधन झालेलं आहे, रिसर्च झालेला आहे, ते रिसर्च आपण तपासलं पाहिजे किंवा त्याच्याबद्दलची माहिती आपण घेतली पाहिजे. आणि म्हणून त्यांना आपण म्हटलं की याचा पुरावा द्या. तर त्यांनी एक फ्री सायन्सचं जर्नल जे आहे, जे फ्री सायन्सचं जर्नल जे असतं ते काही एवढं म्हणजे इतकं काही त्याला महत्व नसतं. तर त्याचा त्यांनी एक रिसर्च प्रबंध तिथे टाकला. तो ऍक्च्युली सायलेजच्या संदर्भातला होता. सायलेज, त्या नेपियर पासून सायलेज बनवण्याच्या संदर्भातला तो होता. आणि तिथं एक वाक्य होतं की जे सुपर नेपियर आहे ते बाजरीपासून आणि दुसऱ्या कुठल्या त्या हत्ती घासापासून तयार केलं आणि 16 ते 18% क्रूड प्रोटीन देऊ शकतं अशी शक्यता व्यक्त केली होती त्या वाक्यामध्ये. आणि त्याच रिपोर्टमध्ये जे लॅब टेस्ट होती, म्हणजे जे केमिकल टेस्टिंग केलं होतं, त्या केमिकल टेस्टिंग मात्र 8.12% क्रूड प्रोटीन होतं. म्हणजे हे जे वाक्य आहे केवळ त्या जर्नलमध्ये किंवा केवळ त्या रिसर्च प्रबंधामध्ये 16 ते 18% आलेलं आहे म्हणून त्याच्यामध्ये 16 ते 18% असतं असं तो माणूस सांगत होता. मात्र त्याच प्रबंधामध्ये 8.12% केमिकल टेस्टिंग मध्ये मिळालेलं आहे हे मात्र तो जाणीवपूर्वक लपवून ठेवत होता. म्हणजे अशा पद्धतीनं लबाडी करून आपल्याला प्रयोग लेवलची माहिती थोपवण्याचा प्रयत्न केला जातो. आता ही माहिती कुठली आहे? प्रयोग लेवलची माहिती आहे. रिसर्चच्या प्रबंधामध्ये किंवा त्या जे काही रिसर्च पेपर त्यांनी पोस्ट केला होता त्या पोस्टमध्ये आली होती म्हणून ती प्रयोग लेवलची आपण म्हणू शकतो. अर्थात तिथं सुद्धा त्यांनी शक्यता व्यक्त केली होती. पण सर्वसामान्यांना दिशाभूल करण्यासाठी त्यानं ते रिसर्च पेपरचं हे घेतलं होतं, आधार घेतला होता. तर अशी जी माहिती आहे ती आपल्याला क्रॉस चेक करायला लागते. म्हणजे वैज्ञानिक दृष्ट्या आपल्याला त्याचं काय करायला लागतं? क्रॉस चेकिंग करावं लागतं. आणि मग खरंच ती खरी आहे का, खरंच तसं होतंय का, हे आपण तपासून मग त्याचा आपण प्रत्यक्षात उपयोग करणं आवश्यक असतं. आता बघा, मी आणखी एक प्रयोग केला होता ज्या प्रयोगामध्ये मी माती खाल्ली होती म्हणजे माझं जवळपास 15,000चं नुकसान त्यावेळेला झालं होतं. मी त्याच्या संदर्भात डिटेलमध्ये याच्यामध्ये लिहिलेलं आहे, माझ्या टेलिग्राम चॅनलवरती लिहिलेलं आहे. तर काय झालं होतं की एक NPN म्हणजे नॉन प्रोटीन नायट्रोजन असा एक प्रकार असतो. नॉन प्रोटीन नायट्रोजन म्हणजे काय की शेळीला युरियाच्या माध्यमातून नायट्रोजन उपलब्ध करून द्यायचा. म्हणजे नायट्रोजन कशासाठी उपलब्ध करून द्यायचा? शेळीच्या पोटात नायट्रोजन गेला की शेळीच्या पोटातले जे जीवाणू असतात ते जीवाणू ते नायट्रोजन घेतात आणि त्याचं बॅक्टेरियल प्रोटीन मध्ये रूपांतर करतात. म्हणजे जे शेळीच्या रुमेनमध्ये कोटीपोट
परत आवाज गेला काय मामा? सॉरी बरं का, फोन येतोय आईचा तिकडून. एक औषध सजेस्ट करायचं होतं त्याच्यासाठी. आवाज येतोय माझा? हो येतो मामा, हो येतो. हो येत. अजून एकदा फोन येईल परत. बरं असू द्या. काय सांगत होतो मी? NPN सुरुवातच होती. युरियाच्या बाबतीत सांगत होतो. तर तो युरिया खाऊ घातल्यानंतर काय होतं की तो युरिया शेळीच्या पोटामध्ये गेल्यानंतर याच्यावरती सुद्धा सनेर सरांची आणि माझी अनेक वेळा चर्चा झालेली आहे युरियाच्या संदर्भात, युरियाच्या वापरात. कारण कसं आहे की स्वस्त पर्याय आहे नायट्रोजनचा, आणि मग लोकांना जर स्वस्त पर्याय उपलब्ध करून दिला तर ते लोकांचा फायदा पण होईल असं दोघांना पण वाटत होतं आम्हाला. त्याच्यासाठी अनेक वेळा डिस्कशन झालेलं आहे सनेर सरांचं आणि माझं. तर याच्यामध्ये मी त्यावेळेला ग्रुप पण नव्हता, म्हणजे मी ज्या वेळेला प्रयोग केला होता त्यावेळेला आपला ग्रुप नव्हता, हा अर्थशास्त्राचा ग्रुप नव्हता. 2016 मध्ये प्रयोग केला होता, 2016-17च्या दरम्यान, आणि आपला ग्रुप 2018ला सुरू झाला. तर मी काय केलं, आता युरिया कसा देतात की जे गव्हाचं काड असतं किंवा भाताचं काड असतं त्या काडावरती युरियाची प्रक्रिया केली जाते. प्रॉपर त्याला ट्रीटमेंट करावी लागते, त्याला हवाबंद ठेवावं लागतं काही वेळ, आणि मग ते उघडं करून ठेवायला लागतं, आणि त्याच्यामध्ये ते जो काही युरिया आहे तो मुरवावा लागतो त्या गव्हाच्या काडामध्ये, आणि मग ते खाऊ घालायचं असतं जनावरांना. आणि मग त्याच्यातून त्या जनावरांना काय होतं, नायट्रोजन मिळत असतो, बॅक्टेरियल प्रोटीन तयार होत असतं, आणि मग त्याचा उपयोग वजन वाढीमध्ये आपल्याला होत असतो. हे वैज्ञानिक सत्य आहे. म्हणजे ह्याच्यावरती अनेक शास्त्रज्ञांनी प्रयोग केलेले आहेत, आणि ते रिकमेंडेड आहे, म्हणजे विद्यापीठानं तशी शिफारस केलेली आहे किंवा त्या शास्त्रज्ञांनी तशी शिफारस केलेली आहे. आपण त्याचा डायरेक्टली उपयोग करू शकतो, पण प्रॉपर पद्धतीनुसार, प्रॉपर जी त्याची काही पद्धत आहे त्या पद्धतीनुसार आपण ते करू शकतो. माझं त्यावेळेसचं हायपोथेसिस काय होतं की एवढं सगळं कशाला करत बसायचं, गव्हाचं काड कुठून आणायचं, आमच्याकडे काही गव्हाचं काड भेटत नाही कारण कोरडवाहू भाग आहे, सरळ लोक जाळून टाकतात, त्याच्यामुळे काय ते मिळणं एवढं योग्य नाही. त्याच्यानंतर भाताचा तर काही विषयच नाही. तर मग मी काय केलं की डायरेक्टली ते युरिया पाण्यात टाकायचा, पाण्याचं त्याचं द्रावण तयार करायचं आणि ते डायरेक्टली शेळ्यांना पाजायचं, करडांना पाजायचं. मी पहिल्यांदा प्रयोग करडांवरती केला होता, शेळ्यांवरती नव्हता केला. करडांना पाजायचं असं ठरवलं. हायपोथेसिस काय होतं की चारा खाल्ल्यानंतर सुद्धा रुमेनमध्येच जाते, आणि पाण्यातनं युरिया दिला तरी रुमेनमध्येच जाणार आहे. मग ठीक आहे ना, मग आपण पाण्यातनंच देऊया ना, पाण्यातनं गेलं तरी ते बॅक्टेरिया घेणार आहेत, आणि तुमच्या चाऱ्यातून गेलं तरी बॅक्टेरिया घेणार आहेत, असं माझ्या डोक्यात होतं. म्हणजे वैज्ञानिक हायपोथेसिस असं होतं, ते चुकीचंच होतं ते, पण त्यावेळेला माझ्या डोक्यात असं हायपोथेसिस होतं, आणि मग मी तो प्रयोग केला. आता प्रयोग केल्यानंतर काहीतरी 4 का 5 पिल्लं होती, आणि त्यांच्या हिशोबाने मी म्हणजे त्याचं काहीतरी बॉडी वेट नुसार त्याला जेवढं लागतं युरियाचं प्रमाण तेवढं मी दिलं. आता काय मला प्रमाण पण नाही आठवत त्याचं, तेवढं ते बॉडी वेटच्या हिशोबाने म्हणजे कमीच दिला होता डोस, कारण सुरुवात करायची होती म्हणून कमी दिला होता डोस, आणि तेवढं मी त्या पाण्यामध्ये टाकलं, मिक्स केलं आणि ते प्यायला ठेवलं. आता ते युरियाचा वास आल्यानंतर त्यातली जी 5 मधली 2 पिल्लं होती ती काही पिली नाहीत, आणि 3 पिल्लांनी मात्र ते पाणी पिलं. आता काय झालं, कॉन्सन्ट्रेशन झालं डबल, म्हणजे जे 5 पिल्लांचं होतं ते 3च पिल्लांनी पिल्यामुळं त्यांच्या पोटात जास्त युरिया गेला, आणि पुढच्या 15 ते 20 मिनिटांमध्ये, अर्ध्या तासामध्ये ती पिल्लं मरून गेली. मी डॉक्टरांना बोलवलं, आमच्या इथले जे चांगले व्हेटरनरी डॉक्टर होते
डॉक्टर बुरुंगले सर म्हणून होते, त्यांना बोलवलं. ते आले, सलाईन वगैरे लावली, पण पिल्ल माझ्या डोळ्यासमोर तडफडून मेली. तर असं माझं त्यावेळेला 15,000चं नुकसान झालं होतं. मग आता हा प्रयोग झाला, पिल्ल त्या प्रयोगामध्ये पिल्ल मेली, पण हा प्रयोग झाला आणि ह्याचे निष्कर्ष आपल्याला कळाले की जर का आपण व्यवस्थितरित्या नाही केलं, म्हणजे व्यवस्थित पद्धतीने नाही खाऊ घातलं तर मरतात. आता युरियाचं पॉयझनिंग होतं, ह्याच्यावरती आपण आपल्या ह्याच्यामध्ये बोलतो, आपण सराव वर्गामध्ये बोलतो किंवा ग्रुपवरती आपण माहिती सांगतो की युरियाचं पॉयझनिंग होतं, त्याच्यावरती आपल्याला उपचार करता येत नाहीत, रिस्की काम असतं, देऊच नका, हे आपण सांगतोय आता. पण त्याचा जो एक्सपेरिमेंट आहे, जो जीवनामध्ये जो काही प्रयोग आपण केला, तो त्यावेळेला झाल्यामुळे त्याच्यातली जी निश्चिती आहे, त्या गोष्टीची निश्चिती ती झाली आणि त्याच्यामुळे मग आता आपण हे सांगू शकतो लोकांना. आणि असा प्रयोग केलेल्या माणसानं सांगणं हे जास्त योग्य आहे की एखाद्या माणसानं प्रयोग न करता सांगणं, त्याच्यापेक्षा एखाद्या माणसानं प्रयोग करून सांगणं हे जास्त सिस्टमॅटिक किंवा जास्त योग्य आहे, असं आपल्याला त्याच्या पाठीमागं म्हणता येईल. त्याच्यानंतर असे अनेक प्रयोग आपण खुराकाच्या बाबतीत केले, मिनरल मिक्सरच्या बाबतीत केले. मिनरल मिक्सचर मी वेगवेगळ्या प्रकारे देण्याचा प्रयत्न केला, म्हणजे पाण्यातून देण्याचा प्रयत्न केला, जे मकादाणे गहूदाणे असतात ते भिजवून त्याच्यासोबत देण्याचा प्रयत्न केला, किंवा तुमचं जे आपण एक गव्हाच्या पिठाचे गोळे करून त्या गव्हाच्या पिठात मिनरल मिक्सचर मिक्स करायचं, त्याचे गोळे तयार करायचे, मग ते शेळ्यांना खाऊ घालायचे, तो पण प्रयोग केला. त्याच्यानंतर खुराकातून मिक्स करून देणे, हरभरा चुनी, तूर चुनी, त्याच्यानंतर तुमचा गहूचा भुसा ह्याच्यामध्ये मिक्स करून देणे, ह्याचा प्रयोग केला. तर असे सगळे प्रयोग करून मग एक निश्चिती ह्याच्यात झाली की तुमचे जे काही गहू भुसा असेल किंवा तूर चुनी असेल, ह्याच्यामध्ये ते सगळं ओलसर करून मिक्स करून ओलसर करून ते खाऊ घालणे, ह्या शेवटच्या टप्प्यापर्यंत मी आलो. म्हणजे प्रयोग करत करत इथपर्यंत आलो आणि ती माझी पद्धत फायनल झाली. ह्याच्यामध्ये पहिला प्रयोग केला, त्याच्यातली निरीक्षण आणि अनुभव लक्षात आला की बाबा त्याच्यात काय चुकतंय, काय प्रॉब्लेम होतो. समजा पाण्यामधून देण्याचा प्रयोग असेल, त्याच्यात काय चुकतंय, काय प्रॉब्लेम होतो हे लक्षात आलं. दुसऱ्या आणखी कुठल्या गोष्टीत प्रयोग केला, ह्याच्याबरोबर दाण्याबरोबर देणे, त्याच्यात लक्षात आलं. ते दाणे गव्हाणी टाकले की सगळे दाणे खाऊन घ्यायचे आणि ते मिनरल मिक्सचर गव्हाणीच्या तळाला चिपटून बसायचं आणि अख्खी गव्हाण पांढरी दिसायची, म्हणजे ते सुकल्यानंतर पांढरी दिसायची, म्हणजे ते तिथंच चिपटून राहायचं. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा मी गव्हाण झाडायचो तेव्हा असं लक्षात यायचं की ते मिनरल मिक्सचर त्याच्याबरोबर त्या झाडण्याच्या ह्याच्यामध्ये गोळा होतंय, असं लक्षात यायचं. म्हणजे ते तिथंच पडून राहायचं मिनरल मिक्सचर, शेळ्या त्याला खात नव्हत्या. मग ते शेळीच्या पोटात कसं जाईल ह्याच्या संदर्भात आपण एक्सपेरिमेंट करत करत शेवटी त्या लेवलला आपण येऊन पोहोचलो की ते आता खुराकाच्या माध्यमातून, म्हणजे गहू भुसा, तूर चुनी ह्याच्यात मिक्स करून ओलसर करून ते खाऊ घालणे, ह्याच्यावरती आपण फायनल झालेलो आहोत. आणि ते आता आपण लोकांना पण सजेस्ट तेच करतो की अशा पद्धतीने तुम्ही करा. अशा अनेक एक्सपेरिमेंट आपण केलेले आहेत. जसं की आपण इनब्रीडिंगला प्रोत्साहन देतो शेळीपालनामध्ये, की तुम्ही ठराविक लेवलपर्यंत इनब्रीडिंग करा, त्याचे तोटे टाळता येतात पण त्याचे फायदे पण आपल्याला घेता येतात. अशा लेवलचं इनब्रीडिंग आपण ठराविक लेवलपर्यंत इनब्रीडिंग करा असं लोकांना सजेस्ट करतो. तर याच्या पाठीमागं वैज्ञानिक हायपोथेसिस पण आहेत आणि प्रयोग पण आहेत आणि त्याचे आता काही जे काही रिझल्ट आहेत, म्हणजे जे काही प्राथमिक अवस्थेतली जी काही आपल्याला पिल्ल मिळाली तीन ब्रीडिंगची, ती चांगली मिळाली आणि त्यांचे निष्कर्ष चांगले मिळालेले आहेत. तर त्याच्या आधारावरती आपण लोकांना हे सजेस्ट करत असतो. आपल्या ग्रुपमध्ये विष्णू लोकरे साहेब म्हणून आहेत नाशिकचे, आणि त्यांचं आणि माझं बोलणं झालं. त्यांना कोणीतरी सांगितलं होतं की सरसो तेल, म्हणजे कशाचं तेल, त्या मोहरीचं तेल शेळ्यांना 10 मिली रोजचं पाजायचं, असं त्यांना सजेस्ट केलं होतं आणि ते पाजत होते. आणि त्यांचा मला पहिल्यांदा फोन आला, ते म्हटले मी असं सरसो तेल पाजतो आणि मला खूप चांगले रिझल्ट मिळतात. त्यांना मी पहिल्यांदाच विरोध केला की सरसो तेल वगैरे काही पाजू नका, ते काही योग्य नाही. म्हणजे त्याच्या पाठीमागचं त्यांचं हायपोथेसिस वेगळं आणि माझं हायपोथेसिस वेगळं.
त्यांचं हायपोथेसिस असं की सरसो तेल काय असतं, गरम असतं आणि ते पाजल्यानंतर शेळ्यांना म्हणजे काय होतं, उष्णता म्हणजे काय मिळतं त्याच्यातून, ऊर्जा मिळते, उष्णता मिळते, असं त्यांचं हायपोथेसिस होतं. माझं हायपोथेसिस काय होतं की जर का तुम्ही कुठल्याही प्रकारचं तेल पाजलं तर रुमेनमधले बॅक्टेरिया मरून जातात किंवा त्यांच्या वाढीवरती परिणाम होतो, हे माझं हायपोथेसिस होतं. आणि त्याच्यामुळे त्या तेलाचा जो काही फायदा आहे तो फायदा होण्याच्या ऐवजी आपल्याला तोटाच होत असतो. आता त्यांनी मला दुसऱ्यांदा परत फोन केला आणि तेव्हा मग मी त्यांना ही गोष्ट सांगितली की बाबा, ते पाजल्यानंतर रुमेनमधले बॅक्टेरिया मरतात आणि त्याच्यामुळे मग तुम्हाला फायदा होण्याच्या ऐवजी तोटा होत असेल, पण ते तुमच्या लक्षात येत नसेल. ते म्हटले की नाही नाही, असा काही तोटा वगैरे होत नाही, उलट शेळ्यांवरती चांगली चमक येते, असं होते तसं होते, असं ते सांगत होते. आणि नंतर मग काही दिवसांनी पुन्हा त्यांनी फोन केला आणि मला म्हटले की तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी ते सरसो तेल पाजायचं बंद केलं आणि मला बंद केल्यामुळे काहीच तोटा झाला नाही. म्हणजे जशा माझ्या पहिल्या शेळ्या होत्या तशाच आजही आहेत. बंद केल्यामुळे माझा कुठलाही तोटा झाला नाही. याचाच अर्थ असा की ते पाजून त्यांना काही फायदा होत नव्हता. म्हणजे हा एक प्रयोगच झाला याच्यामध्ये. सरसो तेल पाजायचं बंद करणे हा सुद्धा प्रयोग झाला आणि त्याचा त्यांना काही फायदा होत नव्हता हे शेवटी लक्षात आलं आणि मग त्यांनी ते पाजायचं बंद केलं. आणि आता आता ते आपल्या ग्रुपवरती मधून अजून सांगतात की मी असं असं करत होतो आणि आता ते बंद केलेलं आहे. तर असे अनेक अनेक छोटे छोटे प्रयोग आपण करत असतो, म्हणजे प्रत्येक शेळीपालक करत असतो. फक्त आपल्याला माहित नसतं की आपण काय करतोय नेमकं, काय म्हणजे तुमचं निरीक्षण आहे, अनुभव आहे का, प्रॅक्टिस आहे का, प्रयोग आहे, हे आपल्याला समोरच्याला सांगता येत नाही किंवा त्या दृष्टिकोनातून आपण विचार करत नाही. म्हणून ह्याच्यातल्या ज्या संकल्पना आहेत त्या संकल्पना तुमच्या क्लिअर व्हाव्यात याच्यासाठी मी आज ह्याच्या संदर्भात बोललो. उदाहरणं भरपूर आहेत, असं काही थोडीच उदाहरणं आहेत असं नाही. याच्या संदर्भातली भरपूर उदाहरणं आहेत, प्रयोगाच्या संदर्भातली किंवा निरीक्षणाच्या संदर्भातली, पण ती आता सगळी एकदम आठवणं शक्य नाही. एका वेळेला सगळे आठवणं शक्य नाही, ते एका खाली एक लिहून काढावे लागतील आणि मग ते त्याच्यावरती प्रॉपरली बोलता येणं शक्य आहे. एकदम काही लगेच आठवणार नाही. तर मला वाटतं तुमच्यापैकी अनेक लोकांनी वेगवेगळे प्रयोग केले असतील. तुमच्या निरीक्षणातून, अनुभवातून तुम्ही तुमची स्वतःची अशी प्रॅक्टिस तयार केली असेल की ती तुम्ही वापरत असाल, किंवा तुमची काही निरीक्षण असतील किंवा अनुभव असतील तर ते तुम्ही जरूर सांगावेत, किंवा काही प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता. बोला, कुणाचा काही प्रश्न किंवा कुणाला काही माहिती सांगायची तर सांगा. हॅलो. हा बोला. हॅलो. हा सर, म्हटलं ते मिनरल मिक्सचर कशा प्रकारे साध्याच्या शेळीला थोडं लक्षात नाही आलं माझ्या. तुम्ही खुराक काय देता? खुराक म्हणजे सर माझं आता गहूचा भरडा आणि तुरीची चुन्नी देत आहे सर आता मी शेळ्यांना. हा, मग तुरीच्या चुन्नीमध्ये मिक्स करायचं, त्याच्यानंतर त्याच्यात थोडंसं पाणी टाकायचं आणि ओलसर करायचं. ते तुरीची चुन्नी ओलसर करायची आणि मग ती खाऊ घालायची. ठीक आहे सर. सर, आपल्या युट्यूब वरती कोणत्या नावाने चॅनल आहे म्हटलं? शेळ्यांचे आहारशास्त्र नावाने चॅनल आहे युट्यूब वरती. सर, कोणाला अनुभव सांगायचे असतील, निरीक्षण सांगायचे असतील, किंवा तुम्ही तुमच्या शेळीपालनामध्ये काही अशी अनुभवांती उपयोगात आणलेली प्रॅक्टिस सांगायची असेल तर तुम्ही सांगा, किंवा काही आजच्या विषयाच्या संदर्भात तुम्हाला काही प्रश्न विचारायचा असेल, काही मुद्दा समजला नसेल तर तसं सांगा. हा, हॅलो सर. बोला. हा बोला. मिनरल मिक्सचर मी कणकीच्या गोळ्यामध्ये देतो, तर ते योग्य आहे का मग? हो, चालेल ना, चालेल, काही अडचण नाही. म्हणजे मी गव्हामध्ये किंवा अशा दुसऱ्या याच्यामध्ये दिलं तर ते तसंच करतात, वरवरचं खाऊन टाकतात आणि मग आतमध्ये, आणि खाद्याच्या स्वरूपात मी गोळी पेंड देतो, तर ते बरोबर खायला पाहिजे नाही, म्हणून मग कणकीच्या गोळ्यामध्ये देतो. तर चालेल ना? हो, चालतं. बरोबर, तेच. बोला. काही परंतु सर
कोणाला अनुभव सांगायचा असेल किंवा काही प्रश्न विचारायचा असेल तर विचारा. तो सर शेळ्यांना मी आता मिनरल मिक्सचर देते सर, व्यवस्थित खात नाही सर त्या. किती देता तुम्ही एका शेळीला? 5 ते 10 ग्राम देत आहे सर. 10 ग्रॅम खातात शेळ्या, काही प्रॉब्लेम येत नाही. खुराक किती देता एका शेळीला? एका शेळीला 250 ग्राम देत आहे सर, गाभण शेळीला. नाही नाही, चुनी किती देत आहे चुनी? सुनी 100 ग्राम, 100 ते 150 ग्राम देते आणि 100 ग्राम गव्हाचा भरडा. हा, मग त्याच्यामध्ये मिनरल मिक्सचर मिक्स करून ते द्या. तुम्ही अजून सुरुवातच केली नाही त्या अशा पद्धतीने द्यायला, मग कसं काय सांगताय तुम्ही खात नाही म्हणून? परंतु खात नाही सर व्यवस्थित त्या. काय माहित काय मिनरल मिक्सचरचे वास. आत्ताच उपाय सांगितला तो की चुनीमध्ये मिक्स करून ओलसर करून द्या म्हणून. तुम्ही ओके म्हणले आणि लगेच परत तुम्ही प्रश्न विचारताय की खात नाहीत म्हणून. म्हणजे उपाय आता सांगितला की लगेच तुम्ही करून पाहिला का? नाही सर, मी अगोदर मी ते पण करून बघितलं सर. ते थोडंफार खातात, 2-4 घासांनी खातच नाही मग ओलसरपणात पण ते. खातात. आमच्या शेळ्या खातात, बाकीच्या संपूर्ण महाराष्ट्रातल्या शेळ्या खातात. तुमच्याच कसं काय खात नाही? सवय लावावी लागते, सवय लागल्यानंतर खातात शेळ्या. ओके, चालेल. पुढे कोणाचा प्रश्न असेल तर विचारा. हा, बोला. हॅलो सर, आता जो तुम्ही तेलाचं सांगितलं होतं की तेल पाजल्यानं हे होते बा म्हणून, म्हणजे रुमेन मधले मित्र जीवाणू. तर माझ्या घरचं म्हणजे आपण काय म्हणतो त्याला, धुवणीचं पाणी नाही का आपण, म्हणजे आपण भांडे घासलेला जे राहते, भांडे घासते वेळेस म्हणजे खरकटा पाणी त्याला म्हणतो आपण. तर त्याच्यामध्ये कसं थोडासा भात राहते किंवा थोडीशी भाजी राहते, उरलेला जेवण नाही का, मग जसं पाण्याच्या स्वरूपात शेळ्या पितात, तर तो त्याच्यात थोडा प्रमाण तरी तेलात राहतेच ना. मग तर ते योग्य आहे की नाही मग पाजणं तसं? तेवढ्या तेलानं नाही काय होत. जे रेसिड्यू असतो तेलाचा भांड्यामध्ये, तेवढ्या तेलानं काय होत नाही. बरोबर. त्याच्यामध्ये साबणाचं पाणी जाऊ देऊ नका. नाही, साबणाचं नाही राहत, फक्त ते वरलेलं पाणी. त्यानं नाही काय होत, काही प्रॉब्लेम नाही. बरोबर, धन्यवाद. आता तुमचा मला क्रॉस प्रश्न असा यायला पाहिजे, अमृत भाऊ, तुमचा मला क्रॉस प्रश्न असा यायला पाहिजे की तुम्ही असं केलंय का, तुम्ही असं खरकटं पाणी देता का? असा प्रश्न यायला पाहिजे. नाही, ऐका की, नाही, ठीक आहे, मी तुम्हाला सांगतोय की काहीच प्रॉब्लेम येत नाही. तर तुमचा मला क्रॉस प्रश्न असा असायला पाहिजे की तुम्ही असं करता का. जर मी स्वतः करत नसेल तर तुम्हाला सांगण्याचा मला काहीच अधिकार नाही. बरोबर. म्हणजे मी देताव की नाही, आता 3 वर्ष झाला ते 1-2 शेळ्या पितात माझ्या. तर असं म्हणजे वाईट म्हणजे असं काही म्हणजे वेगळा काही नाही, जसं आहे तसंच आहे. बाकी मी काय म्हणजे बाकीच्या नाही पित, पण 3-4 पितात. तर म्हणजे असं काही वेगळं नाही आहे. नाही, काय नाही प्रॉब्लेम. बरोबर. हॅलो, हा, बोला. म्हटलं कॅल्शियमची कमतरता चुन्याने भरून निघेल का? चुन्याने आपल्या तंबाखू बरोबर चुना खातात त्याने. बघा, आता याच्यावरती अनेक लोक हायपोथेसिस मांडतात सतीश भाऊ. अनेक लोकांनी म्हणजे अगदी चांगले प्रसिद्ध लोक आहेत, ते काय करतात की हायपोथेसिस मांडतात की काय करा, चुना थोडासा शेळीच्या आहारामध्ये गेला पाहिजे. प्रशांत भाऊ, तुमचा ऑडिओ म्यूट करा. चुना थोडासा शेळीच्या ह्याच्यामध्ये गेला पाहिजे. किंवा काही लोक तंबाखू आणि चुना खाण्याचं समर्थन करतात की आम्ही तंबाखू आणि चुना खाल्ल्यामुळे आम्हाला कॅल्शियम त्याच्यातून मिळतं. काही लोक असं सांगतात की जी पाणी पिण्याची जी टाकी असते, त्या टाकीला आतल्या बाजूने चुना लावा आणि मग तो चुना पिण्याच्या पाण्यातून त्या शेळ्यांना मिळत राहतो आणि कॅल्शियमची गरज भागते. असं त्यांचं हायपोथेसिस आहे. सगळ्यांचं काय आहे, हायपोथेसिस आहे की चुन्याच्या माध्यमातून कॅल्शियम शेळीला पुरवणे, हा त्यांचा हायपोथेसिस आहे. आता याच्यामधली मी याच्यावरती काही प्रयोग केलेले नाहीत. पहिली गोष्ट म्हणजे माझ्याकडे जी सायंटिफिक माहिती आहे ती मात्र मी तुम्हाला सांगू शकतो. कदाचित तुम्ही सुद्धा सर्च करू शकता
काही पुस्तकं वाचू शकता, सर्च करू शकता आणि सायंटिफिक माहिती प्राप्त करू शकता. पण ते नसेल करायचं तर माझं तुम्ही ऐकू शकता. जर माझ्यावर विश्वास असेल तर तुम्ही ऐकू शकता आणि आचरणात आणू शकता. माझ्यावरती विश्वास ठेवायची आवश्यकता नाही. मी जे काही बोलतोय ते तुम्ही क्रॉस चेक करू शकता आणि मग त्याच्यावरती तुम्ही विश्वास ठेवू शकता. त्याला आपण क्रॉस व्हेरिफिकेशन असं म्हणतो. म्हणजे बघा, आता 10वीच्या बोर्डाचे जे पेपर असतात ते पेपर एक्झामिनर तपासतात आणि मग पुन्हा त्याचं क्रॉस व्हेरिफिकेशन मॉडरेटर करतात आणि मग आणखी कोणतरी त्याला आणखी पुन्हा एकदा चेक करतं. असं काहीतरी 2 का 3 वेळा त्याचं त्या पेपरचं हे केलं जातं, परीक्षण केलं जातं की खरंच एक्झामिनरनं बरोबर तपासले का, खरंच त्या मॉडरेटरनं बरोबर चेक केलंय का, असं 2-3 वेळा चेक करून मग ते मार्क्स फायनल केले जातात. तसं आपण एखादी वैज्ञानिक गोष्ट ऐकत असो, एखादं वैज्ञानिक सत्य समजून घेत असो, तेव्हा त्याचं क्रॉस व्हेरिफिकेशन आपण केलं पाहिजे. प्रत्येक व्यावसायिक म्हणून आपण ते क्रॉस व्हेरिफिकेशन केलं पाहिजे. आता विषय आहे चुन्याचा. तर याच्या संदर्भात आपण डॉक्टर संदीप गेरा सर, जे हरियाणा येथील पशुवैद्यकीय विद्यापीठामध्ये सायंटिस्ट आहेत, डायरेक्टर आहेत, त्यांना आपण प्रश्न विचारला होता. तर त्यांनी असं सांगितलं की कॅल्शियम कार्बोनेट म्हणजे चुना म्हणजे कॅल्शियम कार्बोनेट, हा जो कॅल्शियम कार्बोनेट आहे त्याचं बॉडीमधलं ऍब्सॉर्प्शन म्हणजे आतड्याद्वारे ते शोषण केलं जाणं, म्हणजे रक्तामध्ये त्याचं शोषण होणं, याला मर्यादा आहेत. कॅल्शियम कार्बोनेटच्या ऍब्सॉर्प्शनला मर्यादा आहेत. मग कॅल्शियम कार्बोनेट जर द्यायचं नसेल तर मग कुठलं द्यायचं असं विचारल्यानंतर ते म्हटले कॅल्शियम सल्फेट द्या, कॅल्शियम सल्फेट द्या. तर कॅल्शियम सल्फेटचं म्हणजे कॅल्शियम कार्बोनेटपेक्षा कॅल्शियम सल्फेटचं ऍब्सॉर्प्शन चांगलं आहे असं त्यांचं म्हणणं आलं. आता ही पहिली माहिती. दुसरं असं की व्यावहारिक मुद्दा दुसरा त्याच्यामध्ये असा आहे की कॅल्शियम हा अत्यंत स्वस्त मूलद्रव्य आहे. त्याच्यासाठी चुन्याचा वापर करत बसण्याची आवश्यकता नाही, एकदम स्वस्त आहे. तिसरं व्यावहारिक दृष्टिकोनातून जर पाहायचं झालं, तिसरा मुद्दा असा आहे की शेळीला नुसत्या कॅल्शियमची गरज नसते. नुसत्या कॅल्शियमची गरज नसते, तिला अनेक वेगवेगळ्या मूलद्रव्यांची गरज असते, बॅलन्स स्वरूपात गरज असते. म्हणजे नुसता तुम्ही कॅल्शियम दिला तर शेळीचं वजन वाढेल, तिला कॅल्शियमची कमतरता निर्माण होणार नाही असं होत नाही. तिला बॅलन्सची आवश्यकता असते. कशाचा बॅलन्स पाहिजे? कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन डी, ह्या 4 गोष्टींचा आपापसात बॅलन्स असतो शरीरामध्ये. कोणकोणत्या गोष्टींचा? कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन डी, ह्या 4 गोष्टींचा आपापसात बॅलन्स असतो. जर तुम्ही जास्तीचं कॅल्शियम चुन्यामधून, कॅल्शियम सल्फेटमधून, कॅल्शियम ग्लुकोनेटमधून, डायकॅल्शियम फॉस्फेटमधून जर देण्याचा प्रयत्न केला तर हा बॅलन्स त्याचा बिघडतो. कशाचा बॅलन्स? कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि व्हिटॅमिन डी यांचा बॅलन्स बिघडतो. बॅलन्स बिघडल्यानंतर त्याचा उपयोग होत नाही, म्हणजे त्या कॅल्शियमचा उपयोग होत नाही, ते लघवी वाटे निघून जातं किंवा दुसऱ्या गोष्टीवरती परिणाम होतो. आणि म्हणून हा जो चुन्यातून कॅल्शियम देण्याचा जो प्रयोग आहे तो काही कामाचा नाही. जर तुम्ही त्याच्यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे पुढची बाब, जर तुम्ही मिनरल मिक्सचरचं कंपोजिशन पाहिलं, मिनरल मिक्सचर, तर त्याच्यामध्ये बाकीचे सगळे घटक आहेत, पण त्या मिनरल मिक्सचरमध्ये एकूण मिनरल मिक्सचरच्या 25% कॅल्शियमचं प्रमाण असतं. एकूण मिनरलच्या 25% जवळपास कॅल्शियमचं प्रमाण असतं, 12.5% फॉस्फरसचं प्रमाण असतं आणि मग मॅग्नेशियम त्याच पटीमध्ये असतो. आणि मग बाकीचे सगळे जे काही ट्रेस मिनरल्स आहेत, कॉपर आहे, तुमचा झिंक आहे, सेलेनियम आहे, अशा प्रकारचे जे काही ट्रेस मिनरल्स आहेत ते पण त्याच्या ठराविक जे काही प्रमाण आहे त्या प्रमाणामध्ये असतं. सपोज तुम्ही कॅल्शियम भरपूर दिलं, फॉस्फरस दिलाच नाही, तर काय होईल? त्या कॅल्शियमचा उपयोगच होऊ शकत नाही, कारण कॅल्शियमचा उपयोग होण्यासाठी
शेळीच्या आहारामध्ये योग्य लेवलमध्ये फॉस्फरस असणं गरजेचं आहे, योग्य लेवलमध्ये मॅग्नेशियम असणं गरजेचं आहे आणि योग्य लेवलमध्ये व्हिटॅमिन डी शेळीच्या शरीरामध्ये तयार होणं आवश्यक असतं. हे जर नाही झालं, कुठल्याही याच्यामधले प्रमाण कमी पडलं तर तुमच्या जास्तीच्या कॅल्शियमचा काहीही उपयोग होत नाही, ते शरीराच्या बाहेर फेकून दिलं जातं किंवा त्याचं ऍब्सॉर्प्शनच होत नाही. तर त्याच्यामुळे चुन्यातून किंवा अशा कुठल्या गोष्टीतून कॅल्शियम देण्यापेक्षा मिनरल मिक्सचर मधून, जे की बॅलन्स्ड आहे, बॅलन्स केलेलं आहे ऑलरेडी, तर त्याच्यातून देणं हे जास्त सोयीस्कर आहे आणि खर्चिक पण नाही. एका दिवसाचा मिनरल मिक्सचरचा खर्च ₹2 येतो, फक्त ₹2. मग तुम्ही म्हणाल की मी चुन्याचा ₹2चा चुना आणला तर तो महिनाभर जाईल सगळ्या शेळ्यांना. 20 शेळ्यांचा कॅल्शियमची गरज 2 महिन्याची ₹2च्या चुन्यामध्ये भागू शकते, पण त्याचा उपयोग होत नाही, कारण ते आपण बॅलन्स स्वरूपात देत नाही, म्हणून त्याचा उपयोग होत नाही. तर अशा स्वरूपात आपण हा अभ्यास केला पाहिजे, त्याच्या पाठीमागची वैज्ञानिक सत्यता तपासली पाहिजे. आणि जर तुम्हाला आणखी पण तुम्हाला वाटतच असेल की माझं जे हायपोथिसिस आहे, म्हणजे तुमचं हायपोथिसिस कशाच्या माध्यमातून कॅल्शियम देणे, चुन्याच्या माध्यमातून कॅल्शियम देणे, हे जर तुमचं हायपोथिसिस असेल की बाबा ह्याच्या माध्यमातून कॅल्शियम जर दिलं तर शेळ्यांना कॅल्शियमची कमतरता पडणार नाही, असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही प्रयोग करा आणि प्रयोग करून मग चेक करा की खरंच त्या चुन्यातून दिलेल्या कॅल्शियमचा आपल्याला उपयोग होतो किंवा नाही होत. आणि मग जे काही निष्कर्ष येतील ते आम्हाला सांगा, आम्ही पण त्याचा उपयोग करू. चालेल. पुढे काही प्रश्न आहे का, किंवा काही निरीक्षणं सांगायची असतील, अनुभव सांगायचे असतील किंवा तुमची प्रॅक्टिस सांगायची असेल तर तसं सांगा. बोला, कोण बोलतंय? हॅलो. हा बोला. हॅलो मामा. वानखेडे साहेब बोलतायत, बोला. हो, नाही, माझ्या त्या बकरीने 3 करडं दिले होते, 2 गेले, 1 करडू वाचलं होतं, पण ते त्याची आई त्याला दूध पाजूच शकतच नाही, इतकी म्हातारी झालेली आहे. पण एका शेळीचे 2 करडं मरण पावले होते. त्या शेळीला तुमच्या सांगण्याप्रमाणे मी थोडस तिचं दूध काढून त्या पिल्याला पाजलं आणि त्याच्या ढोंगणालाही थोडस दूध लावलं, तर त्या बकरीने त्याला अडॉप्ट केलं. सध्या ते दूध पाजून राहिली. चांगलं झालं. नाही, मी तो प्रयोग करून पाहिला. तुम्ही सांगितलं का असं केल्यानं ते होऊ शकते. ऍक्च्युली तिचं पिलं नाही आहे, पण ती रोज येते आणि त्याला दूध पाजते, ते पिलंही तिच्याच जवळ राहते आता. हा, बरोबर आहे. तर ही जी मी माझा अनुभव तुम्हाला सांगितला, हा काही अनुभव आणि प्रॅक्टिस सांगितली, म्हणजे मी माझ्या ह्याच्यामध्ये मी जी प्रॅक्टिस करतो ती तुम्हाला सांगितली आणि त्याचा तुम्हाला उपयोग झाला, असं थोडक्यात. असंच म्हणावं लागेल. बरोबर आहे. दिग्विजय भाऊ बोला, तुम्हाला काय प्रश्न विचारायचा आहे? मामा, माझा असा प्रश्न होता, आता आपला इनब्रीडिंगचा एक विषय झाला की ठराविक टप्प्यापर्यंत इनब्रीडिंग चालू शकतं, तर ते नेमकं कसं, हे जरा सांगा सविस्तर. त्याच्या संदर्भात आपल्याला स्वतंत्र व्याख्यान घेणं आवश्यक आहे. आता ऑलरेडी टायमिंग भरपूर झालाय, 9:30 वाजले. चॅनलवरती आपण भरपूर माहिती दिलेली आहे किंवा ग्रुपवरती पण माहिती दिलेली आहे. आणि दुसरं, याच्या संदर्भात काहीतरी मला वाटतं 15 का 16 ऑडिओ आपण तयार केलेले आहेत. तर त्या सगळ्या ऑडिओची एक फाईल तयार केली, ती मी टाकतो ग्रुपवरती, ती तुम्ही ऐका. 3 तासाची फाईल आहे, ती ऐकल्यानंतर तुमच्या सगळे कन्सेप्ट लक्षात येतील. किंवा मग याच्या संदर्भात आपण एखादं व्याख्यान घेऊ, नंतर त्याला उपस्थित राहा, म्हणजे मग बोलू आपण त्याच्यावरती सविस्तर. मामा, पुढे हा बोला की. थोडासा वेगळा प्रश्न होता. मी 11 मेला वॅक्सिन दिली होती, टीटी आणि एटीची, आणि त्याच्यानंतर मला HS मिळाली नाही, आणि आज मला ती एक उपलब्ध झालेली आहे. तर आता हे जे अंतर पडलं आहे 11 ते 21, म्हणजेच 40 दिवसाचं जवळपास अंतर झालेलं आहे, तर वॅक्सिन दिलेली चालेल? हो, चालेल ना, काही अडचण नाही. त्या अंतराचा आणि त्या
ऍक्च्युली त्या 2 व्हॅक्सिन मध्ये काहीच हे नाही, म्हणजे एकमेकावरती डिपेंडंट नाहीच आहेत ना त्या. पहिली व्हॅक्सिन आणि बरं. दुसरी व्हॅक्सिनचा एकमेकीशी काहीच संबंध नाही. तुम्ही वर्षातल्या कुठल्याही वेळेला देऊ शकता. बर. आणि एक विचारायचं होतं, HS जी आहे ती HSBQ सोबत येत आहे एक, ती प्लेन द्या द्यावी की प्लीज. सिंपल HS द्या? सिंपल एचएस द्या. बर. डोस मामा? डोस बॉटलवरती लिहिलेला असतो, कंपनीनुसार कमी जास्त असतो. 1 मिलीचा असेल बहुतेक. अच्छा. आणि 3 महिन्याच्या वरच्याच करड्यात द्यायचं आहे ना, आणि बाकी सर्व शेळ्यांना? हो हो हो. ठीक आहे मामा, धन्यवाद. चालेल चालेल. पुढे बोला, काही कोणाला प्रश्न विचारायचा असेल किंवा काही निरीक्षण, प्रॅक्टिस, अनुभव याच्या संदर्भात काही सांगायचं असेल तर बोला. हॅलो हॅलो हा बोला. मामा, मी नाही का एका शेळ्यांना वॅक्सिन दिलं होतं PPRचं. तर ते माझा एका शेळीचे पिल्लाचे पाय सुजले आणि दोन्ही गुडघे सुजल्यानंतर मी एका तज्ञाच्या मार्गदर्शनाखाली त्याला डेक्झा लावलं. डेक्झा लावल्यानंतर ते रिपेअर झालं, म्हणजे चालायला फिरायला लागलं ते पिल्लू थोडंफार. तर ते पिल्लू सुजन उतरल्यावर सामन्याच्या गुडघ्याची मागच्या गुडघ्याला त्याला पुन्हा सुजन आली. डेक्झा हे त्याच्यावरचं औषध नाही आणि ते PPR मुळे सूज आलेली नाही. सूज ही जी अम्बिलिकल कॉर्ड असते, म्हणजे आपली काय त्याला म्हणतात नाळ असते, त्या नाळेतून इन्फेक्शन होतं आणि त्याच्यामुळे त्याच्या पायावरती सूज आलेली असते. त्याला आपल्याला प्रॉपर अँटीबायोटिक लावावं लागतं. तुम्ही हा प्रश्न ग्रुपवरती विचारलेला होता आणि आपण त्याच्यावरती उत्तर पण सांगितलेलं होतं. तर त्याला अँटीबायोटिक लावणं आवश्यक आहे. डेक्झा हे काय अँटीबायोटिक नाही, ते स्टिरॉइड आहे. त्याचा आपल्याला इथे तात्पुरता उपयोग होतो. त्याचा म्हणजे पूर्ण बरं होण्यासाठी त्याचा काहीच उपयोग नाही. परंतु त्याला नाही का थोडीशी सूज नाही का PPR वॅक्सिन द्यायचा अगोदर पण आली होती, एका गुडघ्याला, नंतर दोन्ही गुडघ्याला आलं. मग ते असं झालं की ते उठेन असं झालं ते पिल्लू. PPRचा काही संबंध नाही. PPRचा नाही काही संबंध. PPR मुळे हे म्हणजे लस दिल्यामुळे ते ट्रेस मध्ये गेलं असेल, पण PPR मुळे ते हे नाही आलेलं, सूज आलेलं नाही. चालेल. उपाय सांगा ना, कुठून उपाय करतो प्लीज. सांगितलंय ना ग्रुपवरती, तुम्ही ग्रुपवरती सर्च करा, जॉईंट ईल म्हणून सर्च करा ग्रुपवरती. तुम्ही सर्च करत नाही, काय करत नाही, मग कसं काय सांगायचं तुम्हाला? प्रत्येक वेळेला तेच उपाय रिपीट करायचे का? नाही अँटीबायोटिक. अहो मी तेच सांगतोय, डॉक्टर साखरे मॅडम यांनी आपल्या ग्रुपवरती उपाय सांगितलेला आहे. जॉईंट इल असं इंग्रजीमध्ये सर्च बॉक्समध्ये सर्च करा, तुम्हाला तो मेसेज भेटेल आणि तो उपचार त्याच्यावरती करा. आलं लक्षात? मयूर भाऊ, लक्षात आलं का? मला वाटतं आपण शेवटचे 1-2 प्रश्न घेऊया आणि मग थांबूया. बोला, कोणाचा प्रश्न असेल तर. कोणाचा प्रश्न असेल तर बोला. हॅलो मामा. हा बोला की. हा, ते इनब्रीडिंग विषयी ते आठवणी टाका तेवढ्या. काय म्हणताय? आपल्या ते ब्रीडिंग विषयी ते तुम्ही टाकणार आहेत ना मेसेज ग्रुपवरती, हा इनब्रीडिंग, तेवढं आठवणी टाका म्हटलं. निवांत ऐकत नाही का? हो टाकतो की. चालेल. पुढे काही प्रश्न आहे का कोणाचा? मामा, सराव वर्ग कधीपासून चालू करताय? सराव वर्ग घ्यायचा आहे बरं का, पण आता सध्या पावसाळी वातावरण असतं आणि दुसरी गोष्ट शेतीची कामं असतात, त्याच्यामुळे वेळ देता येणार नाही पुरेसा. थोडंसं आपण पेरण्या वगैरे झाल्याच्या नंतर घेऊया मग. बाजरीच्या ह्याच्यात अजून पाऊस पडलेला नाही आमच्याकडे. पाऊस पडल्या, पेरण्या बिरण्या झाल्या की मग घेता येईल. यासिन सर, आपण कन्क्लूड करूया, थांबूया. हा बोला, राकेश भाऊ बोला. बाळ मामा, आपलं बोकड पालन विषयी याच्यावर एक चर्चासत्र आहे, आयोजित करा म्हटलं.
या विषयावर, म्हणजे आपला मटन मार्केटसाठी आपण. चालेल चालेल, घेऊया आपण. हो. चालेल. यासिन सर, हॅलो. हो मामा. हो हा, आपण थांबूया आता. चालेल चालेल. धन्यवाद मामा. आज आपण शेळीपालनातील विविध निरीक्षणे, अनुभव, प्रॅक्टिस आणि प्रयोग या विषयावरती खूप विस्तृतपणे माहिती दिली आणि या मिळालेल्या माहितीचा शेळीपालकांनी आपल्या शेळीपालन व्यवसायामध्ये ह्याच पद्धतीनं आपण गेलं तर आपल्याला पण फायदा होऊ शकतो. जसं की पहिल्यांदा निरीक्षण करायचं, परत अनुभव घ्यायचा, परत त्याच्यावर प्रॅक्टिस करायची आणि मग शेवटी प्रयोग करून आपणही त्याच्यातून निष्कर्ष काढू शकतो. यानंतर मी शेळ्यांच्या आहारशास्त्र समूहाचे संस्थापक व गट विकास अधिकारी श्री सनेर सर यांना विनंती करतो की आपण आभार प्रदर्शन करावे. मित्र, आज एक बाळूमामाने एक वेगळ्या विषयावर आपल्या अनुभवातून माहिती सांगितली. तर आपल्याही सगळे ऐकणारे श्रोते जे असतील त्यांनी अशा प्रकारचे अनेक अनुभव असतील की जे आपल्याला एक कालांतराने लक्षात येतं की हे माझं चुकीचं पाऊल होतं किंवा मी चुकीची कृती करत होतो. नंतरच्या मीटिंग मध्ये आपण ते त्या पद्धतीने सांगितलं तर सगळ्यांना उपयुक्त ठरेल. खर तर इतरांचाही सहभाग आणखी मिळायला पाहिजे होता, मात्र तसं काही झालं नाही. बाळूमामा बोलत राहिले की सगळ्यांना बाळूमामानं बोलत राहावं आणि ऐकावं, तशी काहीशी भावना भोगा होते. चला ठीक आहे, काही हरकत नाही. पुन्हा आपण आणखी याच विषयाच्या संदर्भात आणखी काही इतर मित्रांचे अनुभव जेव्हा केव्हा संधी मिळेल तेव्हा ऐकण्याचा प्रयत्न करूया. उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार, विशेषतः बाळूमामा, यासिन सर, आमचे सर्व ऍडमिन, या सगळ्यांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद सर्वांचे. मीटिंग बंद करूया आता. धन्यवाद.